नमस्कार मंडळी. आता टेन्शनला घाबरायचं काही एक कारण नाही, कारण टेन्शनच्या दादागिरीला चाप लावण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर एंट्री झाली आहे हास्याची. कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लग्नाच्या बैठकीला, ज्या बैठकीत ठरणारे गौऱ्याच्या लग्नाचा मुहूर्त. खणखणीत पंचेसचा दणदणीत परफॉर्मन्स घेऊन तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे हास्यरथी महारथी. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे देवा, हाय नमस्कार. सेट बदलला, आमची बसण्याची जागा बदलली, म्युझिकवाले इकडून इकडे आले, पण समोर तेच चेहरे आहेत. काय ना, शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड्स मिळतात, पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात. वाह, काय सेटअप आहे, एक नंबर सर. नवीन सेटअप, नवीन सीझन, पण जुनेच कॉन्सेप्ट जुनेच. गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय. करेक्ट, माझं लग्न. पण यावेळेस मी सोनी मराठे साहेबांना सांगितलंय, मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून. बरं, हा, पण मी एकटा नाही जाणार. हे ऐकलं चॅनल हादरलं. डायरेक्ट अमित फाळकेंना फोन. अमित फाळके इंग्लिशमध्ये हॉटपॉट मराठीत बोल. डायरेक्ट फोन. सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोणावळ्याला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव हॉटेलमध्ये. हे सगळे तिकडे मजा करतायत आणि मी आणि चॅनल गुप्त बैठका करत होतो सुमडीमध्ये मीटिंग. आणि यांचं चालूच, काय झाडी काय हॉटेल, ओके समज. म्हटलं असू द्या, आमच्या मीटिंग चालू. यांना काय कल्पनाच नाही. पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे. मोठे गोस्वामी बनायचे, गोस्वामी मोठे बनायचे. मग आमची बैठक सुरू झाली, सगळं झालं. बोलले गौऱ्या तू जाऊ नको, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. म्हटलं मान्य आहे. बोलले हो ठीक आहे चला. झालं डन, सगळं डन झालं. म्हणून मग मी आज इथं आलोय. आज 200% लग्न होईल. आई बाबा अहो लवकर बाहेर या, पाहुणे कधी येतील. आई बाबा या. आई या या. बापरे गौऱ्या रे बाला गौऱ्या, माझ्यासाठी आजचा दिवस लयच आनंदाचा आहे रे. बरोबर, तुझं लग्न ठरतंय. एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे. एक मिनिट सर, ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते. ह्या सीझन ह्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका केलंय. पण डायलॉग सगळे बाबांचे समजून घ्या जरा. हा काका बोला. गौऱ्या आज तुझे 2चे 4 होणार आहेत. मी जाम खुश आहे रे. खूप वर्ष या क्षणाची वाट बघली. मी खूप खुश आहे. मी पण. आई आत येऊ का? अरे पाहुणे आले. अरे या प्लीज अरे यार लक्ष द्यायचं नाही. प्लीज या या या. नमस्कार गौरवजी. नमस्कार अरुणजी. काका, ते रिक्षावाल्याचे पैसे राहिलेत का? कोण रिक्षावाला? नाही तो वरती आलाय म्हणून विचारलं. हे पुढे बाबा. गौरवजी तुम्ही पण ना. काय झालं? अहो रिक्षावाला नाही हा. मग हा माझा मुलगा विराज. ओ चेतनाचा लहान भाऊ. अच्छा. तुम्ही चेतनाला बघायला आला होता ना आमच्याकडे, तेव्हा हा घरी नव्हता. अच्छा. तुम्ही आलेलात ना घरी, तेव्हा हा 5 गणीला गेलेला. कशाला? हेअर ट्रान्सप्लांट साठी. म्हणून भेट नाही झाली. काय झालं, लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत. असो काका, आपण काय करणार. निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो, त्याला आपण काय करणार. असो. मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी, माझ्याकडेही बघा. मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं, सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला. खरंच अरुणजी,
माझ्या चेतनाला हिरा मिळाला, हिरा. हिरा अरे कुठाय मला एकदा बघू द्या तो कुठं आहे. काका मी तुमचा मुलगा, मी हिरा आहे असं म्हणताय ते. गौरव आमचा हिराच आहे रे. हो ना. आपण मुहूर्ताचं बघून घेऊ. लगेच. मी येताना आमचे गुरुजी आहेत ना, त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो. हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू. Yes, yes. मी तुम्हाला मुहूर्त सांगतो, तुम्ही एकदा लक्षात घ्या. उद्याच मुहूर्त आहे आपल्याकडे, आपण उद्याच करून टाकूया का लग्न? उद्या चालेल, काय हरकत नाही. उद्याचं डन डन डन. नाही, उद्या कसं हो, आमचा एकुलता एक मुलगा आहे हो. आम्हाला तयारी करायची आहे, तर साड्या गिफ्ट सगळं घ्यायचंय ना. आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय. उद्या लगेच नको. आणि मला जिम पण जॉईन करायची आहे. कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंगात, एकदम फिट वाटलं पाहिजे. उद्याचा नको, जरा पुढचा बघा ना. पुढचा बघू. म्हणजे असं तर आपल्याला पुढच्या महिन्यात 12 तारखेला मुहूर्त आहे. हा मग डन. 12 तारखेला पुढच्या महिन्यात करूया, चालेल. अहो काय 12 कसं चालेल? का? बाबांचं वर्षश्राद्ध आहे ना 12ला. कसं वाटतं ते नाही लग्न आणि वर्षश्राद्ध एकत्र नाही करू शकत ना. ओके ओके हरकत नाही. आधी बाबाचं लग्न करू मग आपल्या गौरवचं बाबांचं लग्न नाही. थोडे sorry, पटकन कळत नाही पटकन ना. लक्षात. पटकन कळत नाही त्यांना. बाबांचं वर्ष श्राद्ध. या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे. नाही? आपण पुढच्या महिन्यात बघूया का? पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहेत. पुढच्या महिन्यात चालेल. चालेल. नाही अहो, पुढच्या महिन्यात कसं चालेल? त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना. अरे हो नाही नाही 2 महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय मला. त्यांचं ऑपरेशन होऊ दे, मग आपण पुढचा बघूया मुहूर्त. अच्छा. येस पुढचा बघ. पुढचा मुहूर्त म्हणजे 4 महिने जाणार याच्यामध्ये सगळे आई. हा. पुढचा मुहूर्त म्हणजे मग नाही पण हा, 4 महिने म्हणजे हो ना, 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल. आणि आम्हाला इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं. करूया ना, काहीच हरकत नाही आम्हाला. नाही पण अडचण अशी आहे की 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते. अरे बाप. खूप थंडी असते. थंडीत शक्य होणार नाही. बेकार थंडी. म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का, ते आक्रसून त्याची मनुका होते. एवढी थंडी, एवढी थंडी, प्रचंड थंडी. नाही हो. आणि समजा मनुकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल तर त्याची चामखीळ होते. आणि समजा चामखीलच असेल तर चामखिळीचा तीळ होतो. एवढी थंडी. मग तिलाच काय होईल? तेल निघतं का? बसा ना तुम्ही. मला काय करायचं आहे? बरं, तुमच्या गावी फार थंडी असते ना. थंडीत नको ना. नको नको, त्यांना पण गुडघ्याचा त्रास होतो. ऐक, नाही, ऐक. नको नको, थंडीत नको. आपण मार्च मध्ये करू. मार्च मध्ये करूया. मार्च. मार्च चालेल. मार्च चालेल. मार्च मार्च आम्हाला चालेल. डन, मला डन, मला डन. चालेल. मला चालेल. नाही. बाबा काय झालं आता? मार्च एप्रिल मे किती ऊन असतं आपल्या गावी. एवढ्या उन्हाळ्यात कसं करणार बाबा लग्न? भयंकर भयंकर ऊन. एवढं विधी करायला मी बसीन आणि मी स्टँड होईन ना. नाही बापरे, एवढं ऊन? एवढं ऊन? एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन तिची म्हैस झाली. बापरे, एवढं ऊन. एवढं ऊन? एवढं ऊन. आणि म्हशीचं काय झालं? म्हशीचं काय झालं? तुम्ही बसा ना, तुम्ही नका ना. सॉरी मी माफी मागतो. सॉरी बसा बाबा. तसंही मार्च मध्ये नको, कारण आमची फॅमिली बघा कसं लय टॅन होईल. मग काय दिसल? जरा थांब. माझे बाप उन्हात ऐक. नको. नाही. मग सगळ्यात बेस्ट आपण बरं, जून महिन्यात करूया. सगळ्यात बेस्ट. बापरे, नाही 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 जून नाही चालणार ना. अहो, गावाला खूप पाऊस पडतो ना. बेकार 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 पाऊस पडतो गावाला. बरं ऐका, एक काम करूया. हे पूर्ण वर्षच नको, हे पण नको. आपण डायरेक्ट ऑक्टोबर 2024 चालेल. ऑक्टोबर 2024. मध्ये काय नाही, ऑक्टोबर काय नसतं. ऑक्टोबर आम्हाला मला चालणार आहे. चालेल. चालेल चालेल आपलं चालेल. काही प्रॉब्लेम नाही. फक्त एकदा ते पत्रिकेमध्ये मी बघतो, मी लगेच मुहूर्त ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024. वा हा? वा 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 वा. काय मुहूर्त आहे. म्हणजे 24 वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे. हा, आपण हा मुहूर्त बघूया. मी फक्त एकदा म्हणजे तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचारू. एकच मिनिट. मला एवढं 1 वर्ष मला जिम करायला. हॅलो, एकच मिनिट. हॅलो, प्रणाम गुरुजी. मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता. नाही, आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे. हां, हो तेच. तर ऑक्टोबर 2024. काय सांगता? अरे बापरे, काय झालं? अच्छा टीव्हीवर दिसणार आहे. टीव्हीवर दिसणार आहे. बापरे. नाही, मग तेच करूया आपण. हो चालेल गुरुजी. हो, प्रणाम गुरुजी.
ऍक्च्युली ऑक्टोबर 2024 मध्ये नाही जमणार का कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत. कसल्या? महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये. मी काय म्हणतो ऐका ना, आपण गुरुजी हे गुरुजी सोडा, दुसरे गुरुजी बघा ना. नाही नाही, हे आमचे खूप आधीपासूनचे गुरुजी आहेत. आम्ही त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही. नाही, आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना, गुरुजी नाही बदलू नाही शकत. बदलू शकत. आणि डिस्काउंट पण देतात ना, त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात. गुरुजी आहे की केळीवाले? अरे असं कसं कोण? ऐका मी काय म्हणतो, नाही म्हणतात काय करायचं आता आपण? मग आता ते परत ते सगळे ऋतू होतील. मग आता ऑक्टोबर 2025. या बसा बसा. तुम्ही बसा. आता मध्ये परत पावसाळा हिवाळा आला. ऑक्टोबर 2025 चालेल. चालेल काहीच हरकत नाही. हो हो डन. ऑक्टोबर 2025 डन करूया. चला काका, अरे नाही. काय झालं? काय अरे ते ऑक्टोबर 2025 ला आपल्या त्या शिलाताच्या पोरीचं लग्न आहे. अजून ठरलं नाहीये. आपलं ठरलेलं आहे ना, आपलं करू ना अरे पहिले. त्यांची तारीख ठरली आहे, पोरगा बघतायत आता ते. अगं असं नको करू ना गं. ऐक ना, आता आपलं ठरलं, घरी आले सगळे पाहुणे. अरे पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू. असं कसं ऐक ना, रे? आपण त्याला सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग. चला आपलं नाही पण आपण नाही, मोठे नाही. पडतात ना, असं कसं सांगायचं? नाही, नाही असं कसं करायचं? थोडस पुढे ढकलूया का? तेव्हा नाही जमणार हो. नाही, पण ऑक्टोबर 25 थोडंसं म्हणजे डायरेक्ट ऑक्टोबर 2026 होईल. चालेल. ऑक्टोबर 26 चालेल 2026. ना. चालेल? ऑक्टोबर 2026. चालेल का? Fix आहे? आम्हाला काय अडचण? आम्हाला काय अडचण? आता काहीच नको. आता काय पण आता नाही, आता आता काय साधी घेतलं पाहिजे, तुमची अडचण नाही. चालेल. Clear. हा. चला. चालेल. पत्रिकेमध्ये काय एकदा मजकूर म्हणा कल्ला असतो. आपण ठरवून घेऊ, आपण एकत्र ठरवून घेऊ. ऑक्टोबर 26. अभिनंदन अरुणजी. आनंद झाला. ऑक्टोबर 2026. चेतना, वा. ऑक्टोबर अरे नाही. काय झालं? ऑक्टोबर 2026 ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे. एक मिनिट, तू काय सांगितलं होतंस मला की लग्नानंतर जाणार आहेस ना? तेच तर. मग आता कशाला जातेस तू? नाही चेतू बाळा, मी कसं मनात धरलं होतं म्हणजे ह्या वर्षी लग्न होईल, हा. पुढच्या वर्षी पाळणं हलेल हा. आणि 2 वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना. ऐक ना, आता माझं लग्न होते मग सांग ना तू. आधीच खूप लांबलंय काही. नाही गौऱ्या, तोपर्यंत केवढा वेळ होईल रे. अगं, काय adjust पण- कर ना. आता हा. पोराचं लग्न ठरतं, तुला करायचं नाही. तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना. आत्ताच टाचा दुखायला लागलेत. आई असं नको करू नका. जा ना तू लग्नानंतर माझ्या. को नाव करू. ऐक ना, मला 2026 ला तेवढं फक्त जाऊ दे, नाही, नंतर होऊन काहीच जाऊ- प्रॉब्लेम होऊन नाही. जाऊ दे त्यांचं. आपण 1 वर्ष पुढे जाऊ. हा. जाऊ दे. 1 वर्ष अजून. हो. नाही महत्वाचं आहे. 2027. 2027 ऑक्टोबर. 2027. चालेल. 2027. आपण नाही चालेल. Fix. 2027. कन्फर्म आहे? Confirm. हा, confirm. नाही, सॉरी पण माफ करा, हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे. बाबा एक मिनिट. मला माहिती आहे. काका एक मिनिट. 2027 हा आकडा आणला की कसा असेल? एक अंक असेल आणलं की. हो. ही माझी मान्यता आहे. बस नाही बरं अशुभ 2027 आहे? नाही. हो, ऐका बरं आता ऑक्टोबर 2028 तरी फायनल प्लीज म्हणजे मला पण जिमला 5 वर्ष मिळतील. ऐका चालेल. आम्हाला चालणार. चालेल. तुम्हाला चालेल. आता काही विघ्न वगैरे नाही. काय नाही. चालेल. बस. बाबा काय ऐका ना. काय? 2028 ला तर माझी 10वीची परीक्षा असेल ना. काय देवा. नाही मग काय? विराटची 10वीची परीक्षा. अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल. कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते? नाही, कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल. आता काय करायचं? आता एक काम कर, चला 2028 नको, 2029 ला तरी लग्न करूया का? म्हणजे याची 10वी होऊन जाईल. नाही गुरुजी, कसं आहे की आता याला 3रीतून 4थीत जायला 3 वर्ष लागली. 10वीतून पुढे जायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतीलच. 6 तरी लागतील. 6 लागतीलच. त्याला 6 वर्ष म्हणजे 29, 30, 31, 32, 33, 34 34. म्हणजे 35 लागली. हा 35 होईल. 35 लागली. मग तुम्ही काय मला 35 ना, याची 12वी आहे म्हणजे 12वीला अजून 7-8 वर्ष लागतील. म्हणजे किती? 2042. म्हणजे मी किती वर्षात होणार? 50 वर्षाचा. अरे मग मी जिम करू थकणार आई. मग काय फायदा माझं लग्न करून? अरे बापरे. नाही, हे बरं. 50 लग्न करू मी, म्हातारा होईल मी नाही. 50 वर्षाचा. नाही ते एवढं लांब होणार. एवढं अरे किती चालायचं कधी पासून यार? बाबा नाही, काय मला हे नाही करायचं. हे लग्न नाही करायचं मला. का? 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल? तू मोठी का शानी? तू तोपर्यंत तरुणी राहणार आहे. ह्याला म्हातारा बोलतेस की? नाही, तिला असं नव्हतं म्हणायचं. तिला म्हणायचं होतं की काहीतरी आपण सुवर्ण मध्ये काढूया. काय सुवर्ण मध्ये
काढणार आहे डायरेक्ट आमच्या पोराला म्हातारा बोलते काहीतरी problem मध्ये काढायला लागेल. ऐका ना. 28 ला लग्न. 2042 लांब बोलतोय हो. तुमचा सूर भांडण्याचा होतोय मी फक्त म्हणतो की आपण बोलून ठरवूया काय भांडणाचं पण मी सांगते ना. यांना कळायला कसं पाहिजे बोलतात? हा? कसं बोलतो म्हणजे ते आत्ता आमच्या पोराला म्हातारा बोलते ते चालतं पण तुम्ही आता जसं बोलात तर लग्नानंतर कशा वागा आधी लग्न होऊ दे तरी नाही करायचंच काय नाही, तुम्ही बोला? ते करायचंच पण नाही. नाही राहील 10वी राहिली तर नाही. काय फरक पडतो एवढा एक याला काय मिनिट अर्थ तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय मग तुमच्या घरचे पण माझ्या आईचा अपमान करतात. भाऊजी, काय? तुमच्या घरी आम्हाला बोलवून काय बोल- तुमच्या घरी बोलवून बापरे. तुम्ही मला अशी वागणूक घेताय आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती मग ही अपेक्षा नव्हती हा हा. बरं झालं आपल्याला आताच कळलं नाहीच करायचं लग्न नाही करायचं. नाही करायचं नाही काय करायचं. आम्हाला पण नाही करायचं लग्न नाही करायचं. बोलला लग्न त्या घरात मला हिंमत नाहीये त्या घरात मला यायचं आनंद झाला कसं होती मराठी साहेब काय आहे काय सांगितलं होतं तुम्ही एक बरंच आम्हाला क्रिएटिव्ह ब्लॉक झालाय आपण क्रिएटिव्ह ब्रेक येतो कुठली क्रिएटिव्ह ब्रेक लग्न मोडलंय माझं याच्या पुढे चांगली माणसं आणा मगच मला बोलवा कळलं काय मी बघतो हॅलो तिकडे रॅम चांगला मांडला बाकी सगळे फालतूगिरी आहे वा वा गौऱ्याचं लग्न मोडणं ही आहेच आहे जाम भारी क्रिएटिव्हिटी मजा आली गौरी प्रसादा गौऱ्या जा जा आता तू मोडलं लग्न तू बोलला होतास मी जाईन म्हणून जा आता रॅम चांगला केला छान मस्त एक लक्षात घे गौऱ्या 2 जणांच्या जीवावरती शो चाललाय एक तुझं लग्न 2 माझी पार्टी पार्टी या दोन्ही गोष्टी झाल्या तर काय उरणार नाही रे काय लोकांनी बघायचं काय मला सांग ना तू म्हणून आपण या सगळ्यांसाठी हे कार्य चालू ठेवलं पाहिजे एनिवे वंडरफुल कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचंच फार फार छान मजा आली वंडरफुल सई भारी परफॉर्मन्स होता काही महत्वाचे प्रश्न विचारणारे काका फार आवडले तिघी खूप सुंदर दिसताय खूपच सुंदर दिसताय विराज मला तुझं बेअरिंग खूप आवडलं मला असं वाटलं की तुझी हाईट या अशा रोलसाठी तुझी साथ देत नसली तरी तू बेअरिंग खूप उत्तम ठेवलंस आणि मला ते खूप आवडलं माझं तुझ्याकडे लक्ष होतं थ्रू आउट मस्त मस्त मजा आली कॉन्सेप्ट पण छान होती सादरीकरण पण मस्त होतं थँक्यू सो मच गाईज मंडळी मांडवलीच्या निमित्तानं जेवायला बोलवलेल्या भाईला मारण्याचा कट ठरलाय बघूया हा कट हास्याची किती लूट करतोय ते भाई इकडे दत्तू बने भाई हा इथेच आहे भाई झाली का तयारी भाई सगळी तयारी झाली हा तो पशाबाई आला ना की त्याचा गेम वाजवायचा आहे. हा भाई भाई आपण पंच वाजवू शकत नाही किमान गेम तरी वाजूया असा कसा आहे अरे गैरा बोलतोय तो त्याला समजाव ए दात्या भाई गैरा बोलतोय पण खरं बोलतोय काय एक एक भरले मा नशिबात कॉन्सन्ट्रेशन करा रे प्लॅन अरे तुम्ही थोडस तर तू नको ना बिलकू अरे माझा मूड काय आहे हा? नीट उभी राहा पहिले तुला माहिती काय सगळं प्लॅनिंग काय चाललंय ते या अरे या म्हणून राहिली आहे अरे उसे ऐसा नशा चढ़ाऊंगी कि वो खुद ब खुद मौत के मुंह में उतर जाएगा कुठून आणली ले भाई ती नागिन सिरियल मध्ये काम करायची ना म्हणून ते हाय जरा ऍडजस्ट करा भाई हाँ भाई अरे एक बार जो प्याला मेरे हाथ में आ जाए अरे बापरे जहर उसमें अपने आप उतर जाता है नागिन हूं मैं डसती हूँ हळू हळू नागिन आहे ना मग इथेच थोडा वेळ सरपट नाही तर मध्येच जाशील बिळामध्ये अय पोरी तुला पूर्ण माहिती ना काय करायचं माहिती का तो पशाभाई आला की त्याच्या दारूच्या गल्लासात आपण आहे ना विष कालवायचं त्याला आहे ना गल्लास देताना दारू पाजतानाच असं असं एक्साइट कर का त्यानं गपकन एक प्याला मारलाच पाहिजे याने मारला पाहिजे जास्त चिटकू नको दूर भैयाला दिसलं नाही पाहिजे
बाई ये पन्या ये बाई यम्या हा बाईला समजव. काय झालं बाई? आल्या चिडवते. नाही नाही भाई नाही भाई नाही भाई नाही भाई तिनं ना नागिन सिरियल मध्ये काम केलं ना तेव्हापासून तिला सवय लागली प्स करायची. असं आहे काय? हा भाई चिडवत नाही भाई. प्रसाद जी हा नया है यहाँ. डॉक्टर नंतर इथे हात लावणारी पहिली आहे तू. अजूनपर्यंत कोण पोहोचला नव्हता इथे. असा स्प्रे करत होतो 15 दिवस. चल बाजूला लय भारी आहे. चला बसा बरोबर. भाई 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 तिकडे नका बसून भाई. तिकडे नका बसू. तुम्ही तुमच्या मेन खुर्चीवर बसा ना भाई. मेन खुर्ची. हा भाई याच खुर्चीसाठी तू आपल्याला दगा दिला ना यामे. माफ करा भाई म्हणजे चुकलं मला म्हणून तर मी तुम्हाला इकडे निमंत्रण दिलं ना भाई. प्लीज. पण भाई मला सांगा हा तुमचाच माणूस असून तुम्हाला कसा काय दगा देऊ शकतो? गलती होती. आपलीच माणसं देतात म्हणून त्याला दगा म्हणतात. दुश्मनात हिंमत नाही समोरून लढायची. मग ती लोक काय करतात? आपली माणसं फोडतात आणि मग आपलीच माणसं आपल्या पाठीत चाकू खूप असतात. काय आहे म्या? नाही भाई बरोबर आहे ना? नाही भाई गलती आली भाई. भाई तुम्ही बसा ना भाई. भाई बसा. भाई भाई त्याचं काय आलं भाई मला ना खात सुटली होती बॉस व्हायची भाई. मी तुमच्या पश्चात कामं वाढवले भाई यानं धंदा सुरू केला होता भाई. पण मला आता समजलं भाई की जंगलात राहायचं असेल तर वाघाशी वैर नाही घेणं पडत. त्याची उगाच शेपटी ओढायला जाऊ नये भाई. म्हणजे आकाशात झेपवून असेल ना भाई तर सूर्याची पप्पी घ्यायला जाऊ नये. आपलंच थोडं वाजतं भाई. भाई भाई समुद्रात जाणं असेल ना तर लाटांले लाटा मारण्यात काही उपयोग नाही भाई. भाई माफ करा भाई गलती आली भाई. भाई गलती झाली भाई. झाला एकदाचा. काय मांडवली झाली? नाही मांडवलीचं काय माहित नाही पण भाईचा मोठा डायलॉग बोलून झाला. म्हणजे काय? अरे भाई कालपासून प्रॅक्टिस करत होता. काय सांगतो? नदी नाले डोंगर सगळे एकत्र करत होता. रात्री कुठं सगळं जमलंय त्याला. रात्री जमला ना भाई. पाठ तर झाला नाही एवढं. पण इमोशनची बॉम्ब आहे ना. सकाळी परत इमोशन ठरले त्याचे. नाही तर काय. तरी पण परफॉर्मन्स मध्ये माती खाल्लीच आहे. काय चाललं रे? काय चाललंय? नाही भाई ते तुम्ही तिकडे बसून रडताय ना भाई. आम्हाला पण भरून आलं भाई इथे. चल हेम्या केला तुला माफ. भाई थँक्यू भाई. भाई थँक्यू. तुला माफ केला पण ऐक. हा भाई तुझे जे चिरकुट धंदे मागे चालू केलेत ना लगेच बंद करायचे. हा? आपला आदेश फायनल आदेश. हा भाई मी सगळे धंदे बंद करायचे. रिकामा काम नाही पाहिजे भाई. आजपासून सगळे धंदे बंद भाई. मला मांडवली झाली आहे. हा भाई भाई तुम्हाला एक सांगतो आहे मी तुमच्या गँग मध्ये होता. आज बी आहे आणि उद्या बी राहणार आहे भाई. अशी आयला हे वाक्य ना गेल्या 2-3 महिन्यात लय वेळा ऐकलं रे. सतत तुमच्या सोबत होतो आहे राहणार. चल चल बाकी आता दरबारात हजेरी लावायची. चल भाई कुठे निघाले? निघालो आता दरबारात हजेरी लावायची. नाही भाई आता मांडवली झाली ना भाई. भाई पार्टी अरेंज करायला आहे भाई. पार्टी आहे भाई. पार्टी ठेवली होय? हा भाई. या ये जाम आपके नाम. तिला सांग ही नागिन आहे. मध्ये मध्ये अरुण कदमचा मेंढा होतोय. भाई आज की शाम आपल्या गँग के नाम. चलो उठाओ भाई. भाई नाही यार. भाई काय झालं भाई? नाही नाही भाई काही गलती झाली का भाई? चुकलं का भाई? नाही नाही यार. भाई काय झालं भाई? आपण दारू नाही पिऊ शकत. काल रात्रीच बायकोला जबान दिले मी दारू सोडली म्हणून. का? आयला एवढा का करताय? अरे काय झाला काल रातच्याला घरी गेलो ना फुल जँग होतो. बायको बोलली पशा मला पिठाचा डबा काढून दे. पिठाचा डबा काढताना जो हल्ला ना अख्खा अंगावर पडलाय. पांढरा फटक पडलो होतो. बोलला आजपासून दारू सोडली अशी जबान देऊन आलोय. काय
नाही बाबा मी दारू नाही पिणार. आपण दारू भाई सोडली भाई जबा. ऐका ना भाई, तुमच्यासाठी स्पेशल मागवलं नाही भाई. रे. भाई तुमच्यासाठी एवढं केलं भाई. मांडवली झाली भाई, दिलजमाई झाली. घ्याल पाहिजे तुम्ही थोडस. तू सर पटना बंद करणं वाच. पाशा जी, 2 घूंट मैं देती हूँ पी ले. पाशा जी देख फिर होता है क्या. तू बोलतेय म्हणून ना, फक्त तुमच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट म्हणून मी पिणार आता. हा भाई वाह. तुमच्या सगळ्यांचा रिस्पेक्ट म्हणून ना. पण ऐका, मी एवढी नाही पिणार. का भाई? कसा आहे, लगेच वास येईल ना अख्खा पेग मारला तर. नाही मी आपला एक सिप मारतो. एक सिप मला ठेवतो, बाकी सगळी तुमच्या भाई 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 नाही भाई 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 नको भाई. हा सिप मला. चलो उठाव, चला घ्या उठाव. चिअर्स. अरे घ्या चिअर्स यार, काय करताय. चल चिअर्स घे घे. यम्या आठवलं काय. अरे बाप, मी ना बी माझ्या बायकोला वचन देऊन ठेवलंय का मी दारू सोडणार आहे म्हणून. मी बी दारू सोडली आहे. तू पण ना असा करतोय यार. वचन दिले, भाई. जबान दिली, आणली कशाला यार. भाई त्याला हरकत नाही. आपल्या पंटर पिते बने घे. भाई मी 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 पण बायकोला वचन दिलं की आपण दारू सोडली भाई. हा भाई. चले दत्त्या हे घे. चल तू पी. नाही भाई, मी पण वचन दिलं भाई लसूण सोलताना. तुझं लग्न झालंय? नाही. मग कोण गर्लफ्रेंड आहे? नाही. मग वसाडा लसूण कोणासमोर सोलत होतास? त्या आमच्या चाळीतल्या कोंबडी समोर. तू कोंबडीला वचन दिलंय? हा भाई, त्या कोंबडीला मी दारूचं पण सांगितलं तर ती बोलली की याला काय अर्थ आहे. सोडलं. लय भारी आहे, आपल्याला लय आवडला. यार आपण जबान देतो, ह्यानं कोंबडीला जबान दिले. हा भाई. तुम्ही पण ना सगळे येडे लोक. अरे आपण सगळ्यांनी जबान दिलं, मग दारू आणली कशाला? भाई तुम्हारे लिए भाई. भाई भाई भाई, मी कोणालाच वचन नाही दिला. मी घेऊ का पेक? अरे पी ना. विचारतो काय तू घे. थांब. तू तू कसं काय पिऊ शकतो? बना घेते. नाही भाई, तो पिऊच नाही शकत ना. तुम्हारे लिए सब पिका है ना भाई. तुम्ही नाही तर कोण नाही भाई. आता तुम्ही पिले नाही तर आम्ही कसं पिणार. म्हणजे भाई असं नका करा ना. रिस्पेक्ट रिस्पेक्ट. हा ड्यू रिस्पेक्ट. चिकना नाही प्यायची, रिस्पेक्ट आहे. अजिबात नाही प्यायची. अरे मी काय बोलतो, तुम्ही हे आणलं कशाला मग भाई एक काम करूया, आपण ज्यूस पिऊया. ज्यूस ज्यूस. ए नागिन, ज्यूस आहे ज्यूस. या ज्यूस पाहिजे त्यांना. इकडे ये. हा ज्यूस मध्ये टाकून आण गुपचूप मध्ये. समजी रे मैं. घेऊन जा इकडे. काय जबान महत्वाची आहे बाबा. जबानीचे पक्के आहेत सगळे. आपण काय राजकारणी थोडीच आहे. दिली जबान पलटवली. हिची काय पोरा तयार केली. हा तर बाई कोंबडीला जबान दिली याने. काय आहे की नाही. आलंय आलंय. ज्यूस घे बाई घ्या. बाई ज्यूस घ्या. ज्यूस एकदम स्पेशल सरबत आहे बाई. स्पेशल. पाशा जी, जी काय पोरं तू तयार केली आहेस ना, लय कमाल तयार केली तुला सांगतो. आहे हा तुमचा आहे ना भाई. हा यम्या गावात ना आला माझ्या पाया पडायला. माहितीये माझ्या सतत येऊन पाया पडत होता. भाई मला काम द्या काम. ही एक जरा सवय सोडा रे ह्याची. सतत पाया पड तर सतत येऊ ना भाई. काम पाहिजे काम पाहिजे काम पाहिजे म्हटलं. ये 2 दिवस शिकवला. नंतर 3ऱ्या दिवशी काय झाला, मी यम्याला काय म्हटलं, यम्या चल आज एकाचा गेम वाजवायचा. मग आलं लगेच. तर आम्ही तिकडे गेलो. बघतो तर भाई समोर आमचीच फिल्डिंग लागली. पोलीस बोलवलेले. पोलीस? भाई भाई मग तुम्ही सटकलं कसे? अरे तो तर लय मोठा किस्सा आहे, तुला सांगतो. काय झाला होता, आम्ही गेलो तिकडे. आता हा मी उभा होतो आणि हा ह्याम्या होता. भाई तुम्ही घ्या ना. आणि ज्याला मारायला आलो तो समोर होता. बघतो तो मागून 2 पोलीस आले. म्हटलं यार हेम्या, पोलीस आले. मी म्हटलं हेम्याला, हेम्या गोल गोल राणी. हेम्या बोलला मिठा मिठा पाणी. नंतर बघितलं तर हा माणूस इथं मध्ये आला. पोलिसांनी लगेच इथून आला. म्हटलं हेम्या गोल गोल राणी मिठा मिठा पाणी. हेम्या गोल गोल राणी मिठा मिठा पाणी. तेवढं म्हटलं ए सांगा यातला हेम्या कोण आणि पशा कोण. नाही ना कळत. माझा पण सेम झाला, पोलिसांचा पण सेम झाला आणि आम्ही सटकलो तिकडून. चला घ्या सरबत प्या. नाही घ्या घे रे हेम्या सरबत पिया. चला पी. काय पी. आता मरू म्हणजे आता मरू का काय बुवा असं वाटलं होतं आम्हाला.
अच्छा असं आहे का? हा बाकी काय नाही. चला पण भाई तुम्ही जे आता काय उदाहरण दिलं ना ज्यूसचं, ते ऐकून मला असं जुन्या आठवणी आल्या हो, एकदम असं भरून आलंय. आता एवढ्या सगळ्या गर्दीत तुमचा महत्वाचा ग्लास जर मला आला तर मग मला गिल्टी फील होईल ना. त्यामुळे मी नाही पिऊ शकणार भाई. खरंच शपथ, तुमच्या चरणाची शपथ, मी नाही पिऊ शकणार. हे जे ज्यूस आहे ना, तुमचा प्रसाद म्हणून मी दत्तूला देतो. दत्तू बाई हे देतो ना मी. हे पण दे, तुझं पण दे. घे 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 दत्तू पी. बने घे. नाही भाई घे रे, घे घे म्हणजे आता भाई तुम्ही सिनियर आहात भाई, आणि माझ्या कोंबडीला काय सांगणार भाई? तिला लसूण कोण सोलून देणार भाई? बने तू घे. भाई आज ना माझा उपवास आहे भाई, मी एवढं नाही पिऊ शकत एका वेळेला. तुम्ही प्या भाई. मला कळलाय. काय झालं भाई? मला कळलाय. काय? ह्या काय झालाय माहिती आहे, तू याचा बॉस आहे. तू नाही बोलतो म्हणून हे दोघं नाही बोलतात, बरोबर? याम्या आधी तू पी. नाही भाई ऐका ना. याम्या प्यावा लागला. याम्या आज आपली मांडवली झाली, मी स्वतःच्या हाताने पाचतोय. पी तू. भाई विथ ड्यू रिस्पेक्ट. असं नाही करायचं. माझा रिस्पेक्ट म्हणून. त्याच्यात वीस आहे. हा भाई तुम्हाला मारायचं म्हणून त्याच्यात विष घातलं होतं ते. बन्या दगाबाज, तू भाईच्या ग्लासमध्ये विष टाकला. बन्या पाशा बाईच्या ग्लासमध्ये विष टाकला भाई तू. बन्या गोळ्या घाल. भाई भाई गलती हो काय भाई? बन्या गोळ्या घाल. भाई चूक झाली भाई. भाई भाई गोळ्या नाही आहेत भाई, तरी पण तू पाशा बाईच्या ग्लासमध्ये विष टाकला भाई तू. तुला काय बोलायचं? नाही, मी लसूण सोलायची प्रॅक्टिस करतो भाई. भाई माफ करो भाई. भाई मी याच्यापुढे नाही. आलास ना औकातीवर? नाही भाई याच्यापुढे नाही करणार भाई. नाही भाई, विश्वास ठेवला. आलास ना औकातीवर? भाई भाई गलती हो गई भाई. मागाशी जे काय बोललास ना तू, हे मला चुकलं ना भाई. सूर्य आणि काय बोलला? शेर. चुकलं ना. लाटा. एक गोष्ट लक्षात ठेव, भाई गलती. मैं शेर नहीं हूं, मैं वो तालाब हूं जहां शेर भी झुक कर पानी पीता है. भाई ये बंदूक ठेव. लसूण. काय नाही केलं. चिकना. हा भाई. नाही भाई. भाई ऐका भाई. हिशोब करून टाकायचा. भाई ऐका भाई. चल निघ आता. अरे अरे त्याच्या आईला तुझा एक हावऱ्यापणा कधी संपणार ना चिकन्या. तिकडे जाऊन पी ना, काय प्यायचंय ते तू. अरे चल ए चिकन. चिकन्या. भाई भाई. अच्छा म्हणजे हे 2 ग्लास माझे होते काय? ह्याच्या याला हा ना जिकडे तिकडे याला मरायची सवय आहे, नको तिकडे जातो हा ना. भाई आत्ता मेलो. कडक परफॉर्मन्स, मस्त. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा, पशा तू जेव्हा जेव्हा भाई बनून येतो स्किटमध्ये तेव्हा असा माहोल क्रिएट होतो. त्या अनुषंगाने एक फिल्मीनेस तू जो पेरतोस तो स्टेजवरचा फिल्मीनेस फार इंटरेस्टिंग पद्धतीने क्रिएट होतो आणि तो फार एन्जॉय करता येतो समोर बसून. खूप मजा आली. हे म्या मस्त. दत्तू बने फॅन्टॅस्टिक. प्रियदर्शिनी भन्नाट भन्नाट. थँक्यू. वंडरफुल. थँक्यू. सई, प्रत्येकाची मरायची पद्धत फारच आवडली मला. प्रिया खूप सुंदर, फार मजा आली. मला खूप मजा आली. थँक्यू. सगळ्यांची कामं आवडली. विराजचं दाथोट खाऊन काम जास्त आवडलं मला. टीम वर्क होतं आणि सगळ्यांनी आपापलं काम चोखपणे केलं. शाब्बास, मस्त. थँक्यू. वा वा वा.
मंडळी, वाट चुकलेल्या ट्रेकर्सना वाट दाखवण्यासाठी धावून आले 2 पुण्यात्मे. बघूया त्यांनाही वाट दाखवताना ते आपल्यासाठी हास्याचा कुठला महामार्ग खुला करतायत ते. ए मोरे, काय रे? अरे काय लागा पावसा पाण्याची गडबड चाललेली का काय कळण झाले. बसा की वाज निवांत बसा. चहा पाच तू स्पेशल मध्ये एकदम बसा. नको चाय नको. का हो? बायकोकडे जायचंय. का हो? काय रात्रभर पाऊस केवढा पडतोय, थंडी केवढी वाढलेली आहे. मग बायकोकडे जाल? तसं नव रे, पाऊस पण लय पडेल असं वाटतंय आता. जाऊ ना खाली. होय रे, लयच भरलाय. पावसाचा अंदाज घेतो मगच निघतो. तेच म्हणलं, वाचा निघून निवांत. काय उपयोग नाही. हो दादर चौपाटीवर बसलो असतो तर चाललं असतं. एवढं वर टेकडीवर यायची गरज नव्हती ना आपल्याला. हे बघ इकडे चहा पिऊया चल. बस. सॉक्स ओले झालेत. शी बाबा शी. काय चाय देऊ का? हा द्या थोडासा चहा द्या. ए बाय, नाव काय तुझा? मी सतलज. कोण? सतलज सतलज. मग इथं बसून काय करतेस तू? व्हायला पाहिजेस का नाही? म्हणजे सतलज नदीचं नाव आहे ना, म्हणून बाकी काय नाही. आणि तू तू कोण रे? निर्झर. भाई इथं पावसा पाण्यानं काय करता? वाय थंडी केवढी पडलेली आहे. अरे ट्रेकिंगला आलो होतो आम्ही इथे. खाली बाईक लावली आणि वर तसंच चालत येत होतो. तर तिकडे वर अजून दरड कोसळली म्हणून मध्येच अडकलोय. आता वर जाऊ शकत नाही आणि खाली जायचं तर एवढं धुकं आहे काय दिसतच नाहीये. ऐका ना, काय खाली जायचं आम्हाला रस्ता सांगा फक्त, म्हणजे आम्ही कसं खाली जाऊ नीट. फक्त त्याच्यात अवघड काय आहे? तुम्ही वाय जसं पुढे गेलो का नाही तर धुते हाताला वालायचा, तसाच पुढे जायचा. अगदी अगदी सरळ गेली हा गेलो की तुम्हाला लिंबूवाडी लागेल. लिंबूवाडी तिथं माझं घर आहे. तर तिथं माझ्या बायकोला निरोप द्यायचा की मोरे 2 तासानं उशिरा येतील. काय समजलं? तुमच्या बायकोला निरोप देण्यासाठी आम्ही वर नाही चढलेलो एवढं. नाही नाही, त्याच मार्गाने जाणार आहो ना, म्हणून म्हटलं, बाकी काय नव्हतं. आम्हाला घरही माहित नाहीये तुमचं. ते कळलं. लिंबूवाडीत गेलो की कळलं तुम्हाला. माझ्या घराजवळ गेलो का नाही तर तसंच आणखी पुढे वायच गेलो हा की तुम्हाला वाटेल धुत्या हाताला वालायचा, पण तिकडे वालायचा नाही. नाही नाही, खात्या हाताला वालायचा. खात्या हाताला असं वल्ल वल 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 वल्ल 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 की परत धुत्या हाताला वालायचा. अच्छा. हा, तर मग सरळ गेलो की तुम्हाला एक नंदी लागेल. नंदी पाण्याची असते नाही काय, पाणी वाहता नाही काय, झुलझुल नदी 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 लागल. त्याच्या कडेकडे जायचं. काय समजलं? मोरे काय रे? लय छान आहे लागा तुम्ही. काय? हा, अरे नदीला ओवळ केवढा मोठा असतोय. त्याच्या आईला धुत्या हाताने नदीत जातेली धुयाला बी काय राहायचं नाही असनी. बोड्या बी गावायचं नाही तर तुमच्या माहितीये का तुम्हाला? बॉड्या वगैरे काय? आणि मग नदीचा ओवळ केवढा आहे. मी काय सांगतोय, तुम्ही एक काम करा, इकडं दुत्या हाताने गेला का नाही तुम्ही की वेतोबाची टेकडी लागेल. वेतोबाची टेकडी. वेतोबाच्या टेकडीला वळसा घालायचा आणि वरच्या अंगाला जायचं. वरच्या अंगाला तिकडून खाली जायचा रस्ता आहे. वरच्या अंगाला गेलं की तिथं बी एक वळसा हाणायचा आणि मग सरळ जायचं पुढं. नाही मारा वलसा मारा. चिखल केवढा आहे तिथे. हिंसा एक पाय जरी टाकला तरी अख्खाच्या अख्खा माणूस जातो का नाही? काय नाही. तुम्ही राहणार आहो काय? नाही मी तर असं मग चिखलात रुतून जाल. नको नको. हो, 12 वेळांची बॉडी पण नाही गावायची. काय समजतं? वगैरे काय म्हणताय? चिखल केवढा आहे तिकडे ना. आणि तिकडे नदीत गेलं बुडाली म्हणजे मग काय कराल? नदीत कशी बुडतील याड्या? अहो नदीला फोर्स एवढा आहे 2 मिनिटं बी टिकायचं नाही. तुम्ही दोघं माहितीये का तुम्हाला? मला घाबरवताय आम्हाला. हा म्हणजे घाबरवू नका आम्हाला. नाही, एक मिनिट. हा, तू मला सांगशील काय झालं? मग साताऱ्यावर आला आणि मला अक्कल शिकवतोय. 7 वर्ष झालं राहतोय तुला का डोंगराव या. मला सांगताय होय तुम्ही. चहा द्या ना आम्हाला. चहासाठी आम्ही इथे बसलो होतो. आणि गरम देस रे चहा गरमच द्यायचा. नाही, मला मागाशी थंड दिली होती म्हणून म्हणालो. बाकी काय नव्हतं. ऐका ना दादा, काय झालं?
कुठल्या वाट्याने गेलं तर आम्ही सेफ जाऊ, आमचा जीव जाणार नाही एवढं सांगा फक्त. तुम्ही ना डायरेक्ट लिंबूवाडीकडनं जा. लिंबूवाडी तिथं माझं घर लागेल. तिकडे तुमच्या बायकोला सांगायचं तुम्हाला 2 तास उशीर होणार आहे, सगळं कळलं. पुढे पुढे काय सांगताय तुम्ही? अहो लिंबूवाडीत गेलो नदीत बुडणार नाहीत काय पोरं? काय नदीत कसं बुडती? बुडणार नाही तर काय मग? नाही बुडण्यात मी सांगतो. तसेच वाहत वाहत जर खाली गेले मग काय कराल? म्हणजे मोठा धबधबा आहे पुढं. धबधबा कुठल्या कुठं जाल कळायचं नाही तुम्हाला. आम्ही एवढ्यावर कधी आलो? धबधबा आहे तिकडे. लय लांब जाल तुम्ही. नाहीये. आणि सगळ्यात डेंजर म्हणजे काय माहितीये का? ह्यावेळी की नाही वरच्या अंगानं 4 मगरी आले ते. मगरी आहे तिकडे. मगरी आले ते. जाऊयात, मला बघायच्या मगरी बघूयात. त्या दिवशी काय झालं माहितीये का? एक जण पवत पवत वरनं गेला, येताना एकाच हातानं पवत आला. एका हाताने का? बांधला हात. दुता हात मगरीनं खाल्ला ना, मग खात्या हातानंच पवत आला होता. लय डेंजर मगरी आहे त्या. तुम्ही या मगरीच्या रस्त्यातनं आम्हाला पाठवत होतात नदीत ना? पहिल्या नव्हत्या मगरी, आता आली असतील. आता आताच जातोय ना आम्ही, पहिले जातोय. ऐका पाहुणं, सुखरूप जाऊ असं माझा ह्यांच्या नादाला लागू ना. ही येड माणूस आहे. मी सांगतो तुम्हाला, तिकडे तुम्ही त्या वेतोबाच्या टेकड्याकडनं गेला का नाही, खात्या घालून जायचं, वळसा घालायचा, वरच्या अंगाला जायचं. वरच्या पण तिकडनं खालच्या अंगाला जाता येतं, वरच्या अंगाला जाऊन जा तरी आधी. तीच विचारताय परत तुम्ही. जावा तुम्ही, कळणार बरोबर तुम्हाला. एकदम व्यवस्थित जाताय तुम्ही. नाही जातील, जा व्यवस्थित जातील. जा जा चांगला वळसा मारून जा. वळसा मारून. हो नर्मदा काकू पकडते बघा यांना. नर्मदा काकू कोण आहे आता? काय आहे ती, जो ती टेकडी आहे ना, तिथं ना एक छोटासा धबधबा आहे. परत आपण केवढ्यावर आलोय? धबधब्यात म्हणूनच आलोय. थांब जरा. तिथं धबधबा आहे तर काय, ती नर्मदा काकू आहे ना, तिला सवय होती सकाळी लवकर उठायची, धुनी धुवायची आणि धबधब्याखाली आंघोळ करायची. ते रामगिरी गंगा मैली तिने पिक्चर बघितला नव्हता ना. हो हो त्याच्यामुळं ना तिला त्या धबधब्याखाली आंघोळ करायला आवडायची. काय समजलं? अच्छा. आणि नुसती आंघोळ नाही हा, मग आंघोळी करताना सुन साहेब असून असं गाणं पण मारायचे. फिल्मी होती नर्मदा. फिल्मी होती. काय झालं, ती एकदा ना त्या धबधब्याखाली आंघोळ करीत होती. अच्छा. आणि वरनं दरड कोसळली. बापरे. एवढा जो मोठा दगड आला, सुन साहेब सुन जागेवर चिराडली. बेकार. जागेवर जागच्या जागी पण खाला. आता ती चिरडली आहे ना. म्हणजे ती गेली आहे ना? नाही गेली मग, तिचा वावर आहे त्या एरिया. भूत आहे का? मग लावसट झालेली आहे. आणि असं 4 वाजता वगैरे येते तिला, असं काही नाही? 4 वाजता काय, संध्याकाळी वाज तिकडे गेलो ना तर तुम्हाला ऐकायला सन साहेब असून तिचा आवाज आहे का? भूताचा रस्ता सांगता तुम्ही इथे. कधी येतात संध्याकाळी वगैरे भूत येतात. आपण काय आहे तर काय करायचं? आम्ही सांगतो एवढं तुम्हाला. मी मुलगी आहे. ऐका ना दादा, काय झालं? इकडे कुठे जवळपास हे हॉटेल वगैरे आहे का जिकडे आम्ही आजची रात्र राहू शकतो? कुठला भुरीचं हॉटेल? इथं हॉटेल कुठला आहे? नाही पण आजची रात्र थांबून आम्ही उद्या सकाळी जाऊ. पहाटे आम्ही निघून जाऊ. घर आहे माझ्या खाली, मी तिकडे सोय करू शकतो तुमची, नाही असं नाही आहे. पण माझी बायकोला एक काजा काय म्हणजे ती म्हणेल परक्या माणसानं कुठे घेऊन आलं, आमचं केवढे वांदे होते, बाकी काय नाही. 501 रुपये तुम्ही दिलं ना, तर काय ती नाही म्हणायची नाही. देतो ना. हा म्हणजे रात्री तुम्ही राहू शकता. आणि मग माझ्याकडे जेवणाचा व्हायचं नाही. हा मला जेवायला घाली, तुम्हाला कुठं घालणार आहे? थोडंसं तरी जेवणाच टेन्शन घेऊ नका. जेवणाची सोय मी करतो. फक्त काय त्याचे 300 रुपये होते. देतो ना ते. तो 300 रुपये तसं पाहुण्यांकडनं घेत नाही मी तसं गाव. साहित्य आणायला लागते ना, त्यामुळं माझी आई पण एवढं करत नाही. ऍडव्हान्स द्या मग. हो साहेब, घ्या गरमागरम चणे शेंगदाणे. पावसात चणे शेंगदाणे खाऊ तुझे. ठीक आहे. 1 मिनिट दादा, तुम्ही आता इथून आलात? हा. इतक्या खालून, इतक्या धुक्यात वगैरे कसं काय आलात तुम्ही? हो नाही एवढं काय खाली बिली नाहीये. अहो हे बघा, ही पायवाट धरून तुम्ही अशा सरळ चालत गेलात ना, एक 10-15 मिनिटावरती पोहोचाल तुम्ही. नक्की. पण हे म्हणत होते इथे काहीतरी एक धबधबा आहे आणि एक कोणतरी नर्मदा मावच्या स्किटमध्ये सगळ्यांची नावं नद्यांवरनं काय मला कळत नाहीये. तिकडे आहेत का? अहो कुठे यांच्या नादी लागताय? काय नाही, इकडे आजूबाजूला एक नाला आहे, त्याच्यात पण जेमतेम 4-5 बेडकं असतील. बेडका आहेत? हा. बेडकांना मी नाही घाबरत. म्हणजे इकडनं 10 मिनिटात आम्ही असं खाली गेल्यावर पोहोचू ना? हो 10 मिनिटात. नक्की? हो. तुमच्यावर विश्वास ठेवू मी? हा. फक्त तेवढे चणे शेंगदाणे.
थँक्यू हा, देवासारखी भेटलात तुम्ही. थांब थांब देऊन टाक. हे घ्या 200 रुपये सुट्टे नाहीत पण थँक्यू सो मच. अरे. चल सांभाळून चल. सॉक्स ओले आहेत माझे. ए रोहित्या मस्त गरमागरम चाय टाक चल. कुठं तू अंडाव टाकू का? गिरायक अरे अरे मस्त झाला परफॉर्मन्स. बघा प्रसादा, वातावरण निर्मिती फार उत्तम केली तुम्ही सगळ्यांनी मिळून, की तो पाऊस, ती थंडी, ती किती उंचावरती टेकडी असेल, आजूबाजूला तसं काहीही नसताना केवळ तुमच्या बॉडी लँग्वेजवरनं आम्हाला असं लिटरली वाटत होतं की तिथे किती थंडी असेल. वंडरफुल. म्हणजे आपला मंच हा फक्त ह्युमर निर्माण करण्यापुरता मर्यादित नसून ॲक्टर सर्वांगीण कसा घडेल याच्याकडे आपल्या सगळ्यांचं बारीकाईने लक्ष असतं. याचा मला फार आनंद होतो. वंडरफुल. बॉडी लँग्वेज सगळ्यांची फार अप्रतिम होती. नाईस. थँक्यू गाईज. आणि इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा सौगात. नमस्कार मंडळी. आपण सगळेच रडत रडत या जगात येतो आणि तेव्हापासून आपल्याला हवं असतं ते निखळ आनंद देणारं हास्य. माणसाची हीच मूलभूत निकड भागवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा चौकार. अत्यंत चुकीचा आणि वाईट प्रयोग झाल्यामुळे एका नाटकाचा दिग्दर्शक अतिशय संतापलाय. बघूया या संतापाची कारणं आणि त्याचे परिणाम, जे दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले हास्यकर्मी. वाह कमाल झाला श्रमेश पुढे. मजा आली. कडक झाला कमाल झाला. कडक झाला. प्रिया भारी केलंस. ठीक आहे. बसा बस भारी झालं नाही. बसा तिकडे जाऊन बसा. ए निल्या, स्टेजचे माईक बंद कर रे. सर ना तिकडे बस. तिकडे खाली बस. काय खायला वगैरे हवंय? खायला वगैरे भूक लागली. चहा मिळाला मस्त कडक. चहा अजून काय? समोसे मिळून सांग बाळू मामासने घेऊन येतील ती. आणि सर ते लाल चटणी असेल ना गोड तर अजून मजा येईल. पेप्सी पाहिजे. ती चुपायची. चुपायची पाहिजे. का नाटकात एवढी माती खाऊन पोट नाही भरलं तुमचं? हा काय चांगलं झालं की? हा चांगला प्रयोग होता सावत्या. मला वाटलं असं. म्हणजे तुला वाटलं? तू कोण आहेस वाटणारा? अत्यंत फालतू प्रयोग झालाय. फालतू दळभद्री प्रयोग. चुका काढायला मी 2 चुका लिहिल्या, नंतर वाईट एवढंच लिहिलेलं आहे. पोटावर मी नाटक असं लिहून उभा राहिलो असतो ना तरी होल्ड झालं असतं ते. कळलं का? किती घाण केलात रे तुम्ही. किती घाण केलत. आणि आजचा प्रयोग माती केला तरी तुम्ही. मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलेलं आज महत्वाची लोक येणार आहेत. बाबा सरंभळकर येणार आहेत आज. कोण आहेत ते माहिती आहे? नाही. अरे थोर समीक्षक आहेत ते. इंटरनॅशनली अक्लेम्ड समीक्षक आहेत. जागतिक रंगभूमीवरचा अभ्यास आहे त्यांचा. कळलं का? बर्लिनला आता जो ड्रामा फेस्टिवल होणार आहे ना, तर भारतातनं कुठलं नाटक घेऊन जायचं हे ते डिसाईड करणार आहेत. आणि तुम्ही आज माती खाल्लीत. हा मस्त छान करा अजून. सर तुम्ही एवढं भडकलात, काय चुकलंय सर आमचं? ओ माय गॉड. ये बस सांगतो. ये बस. बसतोय. चल तिकडे. बसतोस मी सांगितल्यावर. बस तिकडे नको बसूस. तिकडे माती खाल्ली आहेस तू. बाजूला हो. तिकडे बस. तिकडे. काय असतं तुझा रोल? काय असतो रे? काय करतोस तू सीन मध्ये? काय करतोस सांग. कश उभा राहून? कोण जज आहे मी? हा सुप्रीम जज आहे मी. बस मान देतोय. कोण 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 असतोस तू? सांग ना. काय करतोस तू? केळं खातो सर. केळं खातोस तू सीन मध्ये?
घरातल्यांनी कधी केळं नाही खाल्लं का रे तुझ्या? हा कसं कुठे गेलं ते? कसं केळं खातोस तू? असं हे असं अख्खं ओपन करतोस आणि हे असं इथे लटकळ असं काय? कोण आहे माकडं बरी रे तुझ्यापेक्षा? असं कोण केळं खात? मूर्ख कुठला? काय 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 एक मिनिट, तू कोण आहेस? कोण आहेस तू नाटकात? सांग मला. प्रधान. स्मगलिंग करतोय आपण? मोठ्याने बोल ना मग. प्रधान असतो मारेन. आणि तुझं हा बालनाट्य थांबव. कुठला प्रधान असतोस ना तू? हा मग हे असं असं खाशील? हे प्रधान असं खातात? आणि एकच एंट्री आहे ना तुझी? दोनदा कशाला घेतलीस? पहिल्या अंकात का आलास तू? दुसऱ्या अंकात आहे ना? सर मी विंगेत तयार होतो, मागून विराज एंट्री असं बोलला म्हणून मी स्टेजवर आलो सर. अरे त्या विराजचं नका. विराज विराज सर. विराज कुठे? कुठे विराज? सर तो घरी गेला, त्याचा घसा सुजलाय. घसा सुजलाय त्याचं का ऐकता तुम्ही? मला कळत नाही यार तुमचं. तू जो दुसऱ्यांदा एंट्री घेतलीस ती काय घेतलीस बने? काय घेतलीस? मोबाईल घेऊन सेल्फी काढत आलास तू? हा असा आलास तू विंगेत ना? का? ऍक्च्युली काय झालं सर, स्मगलिंग करतोय का आपण? मोठ्यानी बोल. ऍक्च्युली काय झालं सर, आगाऊपणा करतोस? नाही सर. सर खरंच ऍक्च्युली मला काही काम नव्हतं म्हणून मी बोललो एक सेल्फी घ्यावा म्हणून विंगेत राहिलो तर सर लाईट येत नव्हता म्हणून 2 पावलं मागे आलो तर स्टेजवर आलो चुकून सर. कोण तुमचे ना मोबाईलच काढून घेतले पाहिजेत. हॅलो एक लाईट वाला ये कोण आहे? हा कोण आहे सर? लाईटमन. मलाच काय सांगतो, डिरेक्टर आहे मी, मला माहिती आहे तो कोण आहे. लाईटमन आहे मी. अरे दत्तू इथे इथे हा एक मूर्ख तो एक मोबाईल घेऊन बाहेर आला, त्याच्यावर तू लाईट दिलास? हा सर ते त्याचे पैसे नाही लागणार सर. अरे पैशाचं दत्तू, अरे नाटकाचा विचार करा. नाटकाचा विचार करा ना रे, नाटकाचा विचार करा. सर जाऊ दे ना, चुकलं सगळ्यांचं. सॉरी. एकदा सॉरी करा ना. तू ना राजा सॉरी हा शब्द काढून टाक आयुष्यातनं. हा मी तुझा खून करतो आणि तुला सॉरी म्हणतो, चालेल? नको सर. नको ना? नको. तू काय करतोस नाटकात? सर मी मेलेला माणूस. हा सॉरी, विषप्रयोग होऊन मेलेला माणूस. काय खड्ड्यात जाऊन मेलेला असशील? मेलेला माणूस आहेस ना, प्रेत आहेस तू ना. हा नुसता पडलेला असतोस ना, मग नीट झोप ना. असा 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 झोप. मेलाय, आपल्याला 2 तास झोपायचं आहे तर कम्फर्टेबल पोझिशन घ्यावी. पण आपण रिहर्सलला नसतो. मरायचंच तर आहे ना सर, पडूनच तर राहायचं ना. मी प्रयोगात करेन ना. प्रयोगात असं का पडलास? हे कशाला? का हे का आला असं पडला होता? 15 मिनिटानंतर इथे कळ आली आणि धड पडलास खाली. सर माझी चूक नाहीये सर. मी बोलतोय ना सर माझी मी बोलतो आहे. माझे ओठ हलतायत म्हणजे मी बोलतो आहे. सर मला फट दिलीत. मला तुझी फट काढेन मी. बरोबर बरं पडलास ते पडलास ठीक आहे, चल बॉडी पडू शकते तर तसाच गप्प पडून राहा ना. उठून सॉरी असं म्हणालास आणि परत झोपलास. आणि असं तू 4 वेळा केलंस नाटकात. 4 वेळा. रमेश सेट बघ काय आहे आपला. बघ पिरियॉडिक नाटकाचा सेट आहे, पिरियॉडिक नाटक आहे तर सॉरी असं म्हणतोस तू? सॉरी नशीब थँक्यू नाही म्हणालास नंतर. मूर्ख कुठले. आणि सावत्यात काय झालं? काय झालं? तो काय कमंडलूतनं मोबाईल घेऊन येशील तू? सर मागच्या प्रयोगाला मोबाईल गेलाय माझा. तुम्ही बॅगेत ठेवायला लावता, गेला चोरीला. आपण प्रायव्हेट नाटक करतोय, पेमेंट तरी मिळतं का? कसं नवीन मोबाईल घेतला, मग कुठं ठेवायचं कळत नव्हतं, मग त्या भांड्यात ठेवला आपला असं. अरे पण मग स्विच ऑफ तरी करायचास. वाजला ना तो. पप्पांचा फोन आला होता. काय? पप्पांच्या फोनला काय रिंगटोन ठेवली आहेस तू? तुझी चिमणी उडाली भूर माझा पोपट. सांगतोय साधू आकाशवाणी करतो आणि आकाशवाणी काय होते? तुझी चिमणी उडाली भुरभुर माझा पोपट पिसटला. ही आकाशवाणी होते? कुठलं नाटक बसवतोय मी? हे काय फॉर्मचं नाटक आहे? बोल काय केलंस तू? तपश्चर्या कशी घेतलीस दाखव बरं. नाही तपश्चर्येला कसा उभा होता सावत्या ते मला दाखव. आत्ता दाखव.
बघा बघा दिसत नाहीये बघ बघा साधू गोव्याच्या चड्डीत तपस्या नको नको आता कशाला झाकतोस आता दाखव दाखव नाही नाही दाखव ना दाखव काय आहे? हा नारळाची झाड बोट मासे हा तपश्चर्याला उभ्या राहिलास निम्म गोवा बाहेर आला तुझा तिकडनं काय सांगणार आहेस तू ऑडियन्स ना काय ह्याला काय लॉजिक आहे इकडनं चड्डी दिसते काय लॉजिक आहे ह्याला गोव्यावर आणली ती हे तू ऑडियन्स हे काहीतरी जाण आहे मला मारायला का नाही इथे काही शिडू नका तुम्ही सर बोलली सर माझं कसं झालं सर त्या खळ्यांमध्ये खडी टाकून टाकून बुजवेन मी त्या बंद कर त्या खळ्या दाखवून दाखवून काम मिळवणारी तू नटी तिकडे बस बस तिकडे काय तुझं माझं कसं झालं सर असं झालं तुझं राणी नेत्रावती अख्खा वेळ नाटकात गॉगल घालून बसली होती का सर माझ्या लक्षात आलं मी प्रवेश घेतल्यावरती मला कळलं की आपण स्टेजवर गॉगल घालून आलोय पण तेवढ्यात लाईट आले ते रिला करताना तुम्ही प्रयोगाच्या आधी ते थांबवा नाही सर सर विराजने घेतला होता गॉगल आणि तो देत नाही मग 11 रुपये घेतल्याशिवाय त्यामुळे मग असं विराज काय काम करतो आपल्या नाटकात नक्की तो काय करतो नाटकात काय कामाचं नाही इकडं दोन्हीकडून शिवून ठेव येते करायला आज करायला लागतंय मला मग काय कामाचं आहे तुझा बरमोडा मारे मला नाही घ्यायची रे मला ना जबाबदारीच घ्यायची नाही तुमची सर असं नका बोलू सर मी बोलतोय ना ओठ हलतायत ना माझे सर मला वाटलं फट मिळाली अरे मला जा ना तुम्ही जा सर ऐका माझं आता जे येतील ना सरंबळकर आले की त्यांना ओंकार राऊत कुठे असं त्यांनी विचारलं तर माझं नाव सांगायचं नाही मी आहे ओंकार राऊत असं सांगायचं नाही तुम्ही ह्याला घ्या त्या दत्तूला घ्या दत्तू ओंकार राऊत आहे ओके सॉरी सर नको का बोलूस बाई तू नको बोलूस कुठलं नाटक इजिप्शियन मम्मी वाटतेस तू भारताच्या नाटकात दत्तू मी आहे सर मी सर चल तिकडे सर ऐक एक्सक्यूज मी नमस्कार मी बाबा सरंबळकर हरकत नाही मला तुमच्या नाटकाच्या संपूर्ण संचास भेटायचं होतं म्हणून मी वर आलो सर मी हे सांगायला आलोय की मला पश्चात्ताप होतोय मला फक्त आणि फक्त पश्चात्तापच होतोय की या प्रयोगाला मी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना का नाही घेऊन आलो अत्यंत अदर्जाचं नाटक आज तुम्ही सादर केलं सर या ना तुम्ही सगळ्यांनी बसा नाही प्लीज तुम्ही सगळ्यांनी बसा प्लीज बसा वा 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 काय ती कलाकृती वा 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 काय कलाकृती आजपर्यंत भारतीय रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक झालेलंच नाहीये ओंकार राऊत कोण आहेत मला त्यांना भेटायचं आहे वा 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 काय नाटक बांधलंय तुम्ही प्लीज बसा ओंकारजी मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही जगावेगळी कलाकृती आहे म्हणजे जेव्हा तुम्ही हे परिणामकारक विस्मयकारक ननाट्य सादर करता म्हणजे त्याच्यात ननाट्याची वैशिष्ट्य आहेत म्हणजे एकीकडे असं वाटतं की नाटक घडते पण दुसरीकडे असं वाटतं की अरेच्या नाटक घडतच नाहीये त्याची सांगड जी काय तुम्ही घातलेली आहेत ती विस्मयकारक आहे ती विलक्षण आहे सर एक माफ करा जरा मला फक्त या संचाशी बोलू द्या मला माहितीये प्रेक्षकांना सेल्फीज हव्या असतात पण तुम्ही प्लीज 5 मिनिट नाही माझं झालं की तिकडे बाहेर थांबा तुम्हाला देतो सेल्फी तिकडे थांबा तिकडे उभे राहा तिकडे तोंड करून उभे राहा ठीक आहे त्यांना तिकडे तोंड करून उभे राहा जा ना ऐका प्रधानजी ऐका त्यांना कदाचित फोटो स्मगलिंग करतोय मग मोठ्याने बोल ना तिकडे तोंड करून उभा राहा जा बाबा जा तिकडे जा भेटायला आले थांबते जागतिकचे मोठे आहेत ते बाहेर थांब मला फक्त थोडंसं बोलू द्या 5 मिनिटांनी मग तुम्ही या तर तुम्ही बसा कृपा सर बसा राणी तुम्ही बसा मी हे नाटक पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय जागतिक रंगभूमीचा जर आपण आढावा घेतला तर
भारतीय जी काही रंगभूमी आहे म्हणजे भरतमुनींपासूनची चालत आलेली आहे ते जे नाट्यशास्त्र आहे आणि ग्रीको रोमन थिएटर जे आहे याचा देखील मिलाप मला या नाटकात दिसतो. म्हणजे अशा पद्धतीची नाटकं भारतात खरंच सादर केली जात नाहीत आणि त्याचं संपूर्ण श्रेय तुम्हाला जातं दिग्दर्शक म्हणून. तुम्ही गुणवंत आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून कळतं, पण तुम्ही प्रधानजी काय काम केलं तुम्ही, काय काम केलं. नाही मला मी खरंच तुम्हा सगळ्यांचा मी चाहता झालेलो आहे. कारण प्रधानजी तुम्ही जेव्हा तुमचा प्रवेश जेव्हा सादर केला तेव्हा तुम्ही एक प्रकाश झोत घेत घेत विंगेतून आत आलात आणि स्वचित्र खेचलत. मला ते फार आवडलं. ऍक्च्युली सर ते स्पॉन्टेनियसली सुचलं मला. म्हणजे मला ते कथानकाची गरज वाटली. मला वाटलं केलं पाहिजे आपण. वा वा वा. त्याच्यामुळे हे नाटक वर गेलं. थँक्यू सर. खरंच तुमच्या त्या प्रसंगावधानामुळे हे नाटक वर आलं. ह्याच्यामुळे हो कारण जर तुम्ही प्रेक्षक होतात ना, तुम्ही किती वेळा रांगेत बसला होता. तुम्हाला सांगतो जर तुम्ही नीट लक्ष देऊन जर हे नाटक बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की एकीकडे राज्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यावरती जी काही चर्चा सुरू होती ती सगळी बाजूला ठेवून राज्याचे राज्यकर्ते म्हणजे प्रधान किंवा जे कोणी असतील ते सगळे इथे सुशेगात स्वचित्र खेचण्यात मग्न आहेत. काय सांगता. हो हो हो. तुम्हाला नाटक कळलंच नाही का. हरकत नाही, तुम्ही आणखीन 2-4 प्रयोगांना या तर तुम्हाला हे नाटक हळूहळू उमगेल. मी नाही थांबा 1 मिनिट. मला माहिती आहे तुम्हाला फोटोज हवेत त्यांच्याकडून, पण मला एक 5 मिनिटं द्या. मी बोलतो आणि मग तुम्ही फोटो काढा. तुम्ही फारच आणि तुम्ही तर काय सुंदर काम केलंय साधू महाराज तुम्ही. एक गोष्ट तुम्ही जी केलीत ती मला खूप आवडली. ती म्हणजे जेव्हा त्यांनी कमंडलू मधून भ्रमणध्वनी आणला म्हणजे एकीकडे साधूची आकाशवाणी आणि एकीकडे भ्रमणध्वनी याची सुद्धा सांगड. म्हणजे पुराणातून विज्ञानाकडे जाण्याचा मार्ग. वा 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 वा. बरं त्यात सुद्धा समर्पक असं संगीत. म्हणजे महागाई, या राज्यातली महागाई गगनाला भिडली. तुझी चिमणी उडाली भुर्र. त्या महागाईचं प्रतीक म्हणजे चिमणी. तुझी चिमणी उडाली भुर्र आणि इथे जनता पिसाटली आहे. तुझं पोपट पिसाटला. वा सर वा. काहीतरी वेगळंच कळलंय सर तुम्हाला. नाही मला थोडं हेच नाटक आहे. काय आहे असेल हा फरक असतो. प्रेक्षक आणि समीक्षकांमधला हा फरक असतो. तुम्ही पहिल्या रांगेत बसून फक्त असं नाटक बघता, आम्ही असं नाटक बघतो. हा फरक असतो. नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा साधू महाराज स्वतःबद्दल सांगत होते, जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्यांच्या पोशाखामुळे त्यांनी जी एक विरक्ती स्वीकारलेली आहे ती तर दिसतच होती. पण जेव्हा ते तपश्चर्येला उभे राहिले तेव्हा त्या विरक्तीमधून हळूहळू डोकावणारी आसक्ती सुद्धा दिसत होती. अत्यानंद झालेला आहे हे नाटक पाहून. वा वा वा. हे कुठल्या फॉर्मचं नाटक मी बसून खूप आवडलं. आणि या रंगभूमीवरचं संयत अभिनेत्रीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राणी नेत्रावती. म्हणजे तुम्ही फार सुंदर काम केलं. मला प्रचंड आवडलं. मला फक्त एकच मिनिट. मला फक्त एक प्रश्न आहे त्याचं उत्तर द्या. मला सांगा तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यावर तो चष्मा लावला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते, तुमचं वर्किंग काय होतं ते मला जाणून घ्यायला आवडेल. सांग. सर मी एक स्त्री आहे. वाटलंच मला. वाटलंच. होय 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 मला वाटलंच होतं. येस येस. हाच तो विचार की मी एक स्त्री आहे. मी एक स्त्री आहे. मी या रूढी परंपरांना नाही जुमानत. राणी नेत्रावती जेव्हा चष्मा घालून उभी राहते तेव्हा लक्षात येतं की पापण्या झाकल्यानंतर तिच्या अंतर्मनातील विश्व आणि पापण्यांच्या वर चढवलेला तो रंगीबेरंगी चौकटीचा एक तो बंध, तो चष्मा जो स्वच्छ नाहीये, जो नितळ नाहीये, त्याच्यावर समाजाच्या गडदतेतले अस्तर आहेत. बापरे. हे दिसतं. हो सर. 10 रुपयाच्या गॉगल मधनं एवढं सगळं दिसतंय. सिरियसली मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. मला प्रचंड आवडलेलं आहे हे नाटक. असा प्रयोग म्हणजे खरं सांगू तर हा प्रयोग न भूतो न भविष्यती प्रयोग आहे. थँक्यू सर. आणि मी तुम्हाला आता शब्द देतो. काय सर? या वर्षीच्या बर्लिन फेस्टिवलला मी हे नाटक घेऊन जातोय. सर
मला वाटत नाही यापुढे मी वेगळी नाटकं पाहीन नाही. मला हे नाटक बर्लिन फेस्टिवलला घेऊन जायचं आहे. थँक्यू सर. पासपोर्ट्स आहेत ना सगळे? पासपोर्टच्या तयारी करून ठेवा. आपण 40 दिवसांच्या दौऱ्यासाठी बर्लिनला जाऊ. थँक्यू सर. थँक्यू सर. पासपोर्ट वरती माझं चुकून नाव दत्तू मोरे असे सर, आणि इथे मी ओंकार राऊत म्हणून नाटक बसवत असतो सर. हरकत नाही, गॅझेटवर चेंज करून घ्या. मी चाहता झालोय तुमचा चाहता. वा क्या बात है. प्रयोगाचं माहित नाही, स्किट जाम रंगला, मजा आली आम्हाला. या अजब समीक्षणानंतर ऐकूया हास्यरसिकांचं समीक्षण. प्रसादा. विलक्षण अनवट असा हा अनुभव होता. भन्नाट होतं हे सगळं, आणि दिग्दर्शकाला बाहेर काढून त्याला प्रेक्षक करणं हा कहर होता. आणि पृथ्वी, तुझं विलक्षण कौतुक. कारण हे जे समीक्षक जे लोक असतात ना, ते त्यांचे केस, ते थोडेसे असे पडलेला तो झुपका, ते थोडंसं अंगापेक्षा मोठं जॅकेट, वा वा, आणि वारंवार समोरच्याचं न ऐकता आपण किती अभ्यास केला हेच सतत दाखवणं, हे इतकं इत्यंभूत उतरवलंस तू तुझ्यामध्ये की क्या बात आहे. पृथ्वी, आय लव्ह यू. सुपर परफॉर्मन्स, मजा आली मला. वा 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 वा. सई. एकदम ओके मध्ये परफॉर्मन्स होता, फार आवडला मला. अख्ख्या तुमच्या सगळ्या टीमचंच खूप कौतुक. म्हणजे प्रत्येकाने ज्या ज्या जागा काढल्या त्या कमाल होत्या. राऊत, आज बॅटिंग केलीस तू, फार आवडली, भयंकर सुंदर. सावते, व्हॉट टायमिंग अँड व्हॉट प्रेझेन्स यार, अमेझिंग. बने आज दिन बने. क्लायमॅक्स दत्तू फारच चोरून घेऊन गेलास तू, मस्त. वा वा, भारी. मंडळी, अस्तनी ठेवलेला साप आणि निरागस चेहऱ्याचा मित्र कधी घात करतील काय सांगता येत नाही. अशाच एका मित्राची धमाल गोष्ट दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि हास्य महारथी समीर चौगुले. दैनिक MSJ, आवाज सामान्यांचा. यंदाच्या मतदानात मारणार बाजी. अरे बाबा. काय करतेस? काय दमायला झालंय. हळू दम ना, दचकलो इथे मी. सॉरी. ऐका ना, बोल. तुम्हाला मस्तपैकी आठवड्याभराची सलग सुट्टी आहे ना, तर आपण जाऊया ना फिरायला. चला ना, जाऊया ना कुठेतरी छान असं मस्त रोमॅन्टिक मूड मध्ये, असं मस्तपैकी रोमॅन्स करत करत. गप ग नमा, कुठे खर्च वगैरे करायला लावतेस आता का. बस मी एक वेगळी आयडिया सांगतो. आपण मस्त, आज मला सुट्टी आहे, आपण मस्त बाहेरून जेवण मागूया. तू जेवण अजिबात नको बनवू. आपल्याकडे त्या वितळलेल्या मेणबत्त्यात मस्त कॅन्डल लाईट डिनर करू, मोठ्या आवाजात मूवी बघू, रात्री थोडी थोडी घेऊ, मस्त की घरात होऊन जाईल. नाही, माझं म्हणणं हीच मजा आपण बाहेर जाऊन करूया ना. चला ना. गप ना यार नमा, जा ना. कुठे एक दिवस सुट्टी लगेच कच्चच करते. गप यार प्लीज. नको, आपण घरीच करूया. थांब. आंखों की चमक पलकों की शान हो तुम, आंखों की चमक पलकों की शान हो तुम, चेहरे की हंसी लबों की मुस्कान हो तुम, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, धड़कता है दिल मेरा सिर्फ तुम्हारी आरजू में, कैसे ना कहूं
मेरी जान हो तुम, मेरी जान हो तुम. चप्पल बाहेर काढे. कसं वाटलं वहिनी, कसं वाटलं सांगा. कातील खतरनाक. थँक्यू. मी केलं वहिनी. तुम्ही केली ही कविता 3 मिनिटात. ही शायरी आहे, कविता नाही. 3 मिनिटात मला सुचली. तुम्ही हे केलंय. आणि वहिनी ही मी माझ्या चेतूसाठी केली. हाऊ स्वीट. किती गोड, किती छान. चेतू खूप करते हो घरासाठी माझ्या. बापरे. मरमर मरते. मग अशी मी किचन मध्ये गेलो ना, ती कांदा कापत होती. तिच्या डोक्यावरून असा हात फिरवला, तिने बघितलं डोळ्यात पाणी तरळलं होतं तिच्या. माझ्या बोटाने ते पाणी असं पुसलं मी आणि हा शेर म्हणून दाखवला. वहिनी वहिनी अजून चूर झाली होती. पिसासारखी उडत होती ती हवेत. मी म्हटलं तुला जमिनीला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत वहिनींकडे जातो आणि अमृताचाही पैजा जिंकेल असा चहा पिऊन येतो. म्हणून चहा हवाय ना? हो चहा हवाय. सांगतो, एवढं नको हे करूस. नाही, चेहरा बघा असाच. अरे नाही, अरे नाही पशा, खोटं नाही. मी खरंच सांगतो, मला चेतू बद्दल वाटलं. सॉरी भाऊजी, एक थांबा 1 मिनिट. त्यांना चहा हवाय आणि Yes. त्यांना माझ्या हातचा चहा आवडतो हो, म्हणून त्यांनी ऑफर केली. मला पण चहा टाक जरा. हो हो हो. आणते तुमच्यासाठी पण आणते. नुसता चहा प्या. बघा जरा बघा, बाकीच्यांचे नवरे आपल्या बायकांसाठी शेर बनवतात. तुम्ही साधं मांजरीचं पिल्लू बनवलंय माझ्यासाठी. किती घाण उदाहरण आहे, कळतं तुला? शेर आणि मांजर काही संबंध नाही आहे. घाणच वाटणार तुम्हाला. ऐक नमा, त्याच्या कुठे नादी लागतेस तुझा. मला चहा टाक. ए बाबा, चहा हवाय ना? वहिनी थांबा. चहा. वहिनी काय झालंय? बापरे. बसा इथे. ए काही झालं नाहीये, तू जस्ट कीप आउट ऑफ इट. ऐक ना वहिनी काय झालंय? समय काही झालं नाही. वहिनी काय झालंय मला सांगा वहिनी. ए ऐक ना, हे का करतो? एक सेकंड थांब पशा, थांब पशा, थांब. तुमच्या मनात वादळ आहे वहिनी या क्षणाला. काय झालंय, काय घडलंय वहिनी मला सांगाल? तू इथे बस. एवढं काही झालं नाही. एक मिनिट पशा, प्लीज पशा. मी जेन्युअनली सांगतोय तुला. मस्करी ठीक आहे. वहिनीचा मूड थोडासा वेगळा आहे. वहिनी काय झालंय मला सांगायला. सांगते. भाऊजी, मी यांना म्हटलं आठवड्याभराची सलग सुट्टी मिळाली आहे. काय अर्थ आहे रे पशा? काय अर्थ आहे याला? ह्याच्यात काय? ती फक्त बोलली आठवड्याभराची सुट्टी. ह्याच्यात कुठे रिॲक्ट करशील? काही समय काही नाही झालंय. तू नाही, मला सांगू दे. मी सांगते भाऊजी, मी सांगते तुम्हाला. तर मी यांना काय म्हणाले? बरोबर आहे वहिनींचं. ऐक ना, काय बोल, ऐक ना. उगाच काही डोंट गेट फिजिकल. मी काहीतरी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. डोंट गेट फिजिकल. काही ऐक माझं. आडेट काढ, आडेट प्लीज तिकडे. प्लीज ऐक माझं. मला वहिनींशी संवाद साधू दे प्लीज. हात जोडतो मी. वहिनी सांगा. तर मी यांना काय म्हणाले भाऊजी, की आपल्याला आठवड्याभराची सुट्टी मिळाली आहे ना. बरोबर आहे, मिळाली आहे. तर म्हटलं आपण फिरायला जाऊया. जायलाच पाहिजे. नाही म्हणतात. पशा, तू फिरायला जायला नाही म्हणालास? तू जाणार आहेस? अलबत. बघा, अलबतला चाललेत ते. तुम्ही मला घेऊन गेलात कधी अलबतला? वहिनी अलबत म्हणजे काही स्थळ किंवा कुठलं स्थान नाहीये. अलबत म्हणजे अर्थातच मी जाणार आहे फिरायला. मला 5-6 दिवस सुट्टी आहे. मी माझ्या चेतूला घेऊन फिरायला जाणार आहे. दॅट्स इट. ज्या क्षणाला मला कळलं ना माझ्या बॉसने मला 5 दिवस रजा दिली आहे, मी तिथून फोन केला बायकोला, चेतूला. बॉस म्हणाला मिस्टर चौगुले दिस. म्हटलं 1 मिनिट. आय एम टॉकिंग टू माय वाईफ. जस्ट कीप आउट ऑफ इट. डू नॉट एव्हर इंटरप्ट. मी तुला सांगितलं, बॉसला सांगितलं. एक मिनिट भाऊजी, तुम्ही हे बॉसला म्हणालात? वहिनी, तो बॉस 6 तासांचा आहे. चेतू माझी आयुष्यभराची बॉस आहे. तिचा नंबर पहिला आहे वहिनी. नाही ऐक ना, ही कुठली वाक्य पाठ करून आलाय? नको, मी इथे उगाच अडकेन माझ्या. नका. बघा, ते त्यांच्या बॉसशी कसं बोलतात. काय धमक आहे त्यांच्यात? तुमच्यात आहे धमक? नाही भाऊजी, तुम्हाला सांगते, माझा नवरा ना त्यांच्या बॉसला घाबरतो. हे ऑफिस मध्ये असताना मी फोन जरी केला ना तरी म्हणतो नको ना, नको फोन करू शकतो मी ऑफिस. एवढं नाही करत मी. ऐक ना, नाही करत. ऐक ना, तुला माहिती ना माझा बॉस कसा आहे. कामावरून काढून टाकेल यार मला. तो लाथ मार. आय एम सॉरी मी आय जस्ट लॉस्ट माय कंट्रोल. आय एम सॉरी. लाथ मार तू त्या नोकरीला.
भाऊजी अशा 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर बोचार. काय ते बोचार 100 नोकऱ्या माझ्या चेतूवर. सम्या हे नको करू. तुला का नको करू? एक मिनिट मी बाहेर खेळवतो. चल आपण जाऊया. उद्या तू नाहीये. एक मिनिट भाऊजी तू बाहेर जाऊ नये. मला वहिनीशी आज बोलायचंय. ही तगूज साधायचंय. तू काय बोलतोस? तुला कळतंय कसा यार माझ्या पशा प्लीज. मी खूप सिरियस आहे पशा. पशा प्लीज. कोणाशी बोलताय भाऊजी तुम्ही? नका त्यांच्या नादाला. अरे आयुष्यभर आपण तिथे बाहेर मजा मारत असतो रे. घरात चुली समोर अश्रू कोण ढाळत असतं? बायका. आपण आजारी पडतो. 3-3 ताप येतो आपल्याला. 5-5 वाजेपर्यंत पाण्याच्या गाड्या कोण ठेवतात? आपल्या बायका. पशा समय ही इंटेन्सिटी. अरे आपण पैसे घेतो, उडवतो, मित्रांना वाटतो, पण त्यांना आपण घर खर्चासाठी सुद्धा पैसे देत नाही. कोण आहेत त्या? आपल्या बायका. बायका आपल्या. सॉरी म्हणे. हे जे ऐक हे मला कळतं. हे करतो सगळं खोटं आहे. सगळं माझ्या बायकोला खरं वाटतं. माझ्या घरात प्रॉब्लेम होतो. मला तुला एवढंच सांगायचंय की यांचं मान आहे ना, तो टिकवणं आपलं कर्तव्य आहे. आद्य कर्तव्य आहे. भाऊजी नका त्यांच्याशी बोलू तुम्ही. त्यांना नाहीये कौतुक माझं अजिबात. असं अहो त्यांना त्यांच्या बायकोचं कौतुक तरी आहे. ह्यांना बघवत नाही हो. पोटात दुखायला लागलं बघा त्यांच्या बायकोचं कौतुक केलं तर. आणि मी काय बोलले? मी तुम्ही गप्पा बसात. मी यांना फक्त म्हणाले की आठवडाभराची सलग सुट्टी आहे, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया, तर नाही म्हणाले. एक मिनिट. मी नाही म्हणालो. मग काय म्हणाला? मी म्हटलं की आपण तू जेवण नको बनवू, आपण बाहेरून जेवण मागूया, घरात कॅन्डल लाईट डिनर करूया. पशा एक मिनिट. शेवटचं वाक्य म्हण. हा शेवटचं वाक्य म्हण. जे तू आता शेवटचं वाक्य म्हटलंस ते बोल एकदा लवकर सांग. जज आहेस का? चल रे. पशा मला उत्तर हवंय तुझ्याकडून. शेवटचं वाक्य काय म्हणाल आता? सम्या यार ऐक ना. शेवटचं वाक्य. दॅट्स इट. स्किट पुढे नाही जाणार. शेवटचं वाक्य. व्हॉट इज द लास्ट सेंटेन्स? सम्या मी तिला म्हटलं सांगतोय ना. ऐक ना. सांगतोय मी. ऐक सांगतोय मी. शेवटचं वाक्य काय म्हणाला? मी तिला म्हटलं की आपण बाहेरून जेवण मागूया आणि घरात. बाहेर बाहेर पशा. घरात बाहेर पशा. घरात म्हणले आणि घरात करूया सगळं असं म्हणले. घरात म्हणजे सगळे आपण मागवायचं ते घरात. या बायका वर्षभर घरात असतात. 5 दिवसांची सुट्टी आल्यावर आपण त्यांना कुठं न्यायचं? घरात. हे तुझं उत्तर आहे पशा. समय हे काय कॅरेक्टर पकडलं? ऐक माझं. मी काय पडतो यार तुझ्या. मला घरात प्रॉब्लेम होतील. मी पशा घरातच करू म्हणतात सगळं. वहिनी मी खरं सांगतो तुम्हाला. एवढा आटापिटा. वहिनी मला जेव्हा सुट्टी मिळाली, चेतूकडे गेलो माझ्या. मी चेतूला मी सांगितलं मला बॉसने 5 दिवस रजा दिलेली आहे. पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. तिला म्हटलं चेतू काय सनी देवला असं बोलतो. अरे माझ्या भावना होत्या त्यात. माझ्या भावना समजून घ्या. बायकोशी वेगवेगळ्या टोन मध्ये बोलू शकतो. भाऊजी पुढे पुढे पृथ्वी. मी पृथ्वीचा गोल घेऊन गेलो. म्हटलं बोट ठेव. जिथे बोट ठेवशील ना तिथे मी तुला नेईन. किती गोड. तिने बोट ठेवलं वहिनी. कशावर ठेव? बाली. बघा भाऊजी चेतनाला बल्लाळेश्वरला घेऊन चालले. वहिनी ते पाली. मी म्हणतोय ते बाली वहिनी. इंडोनेशिया. देशाच्या बाहेर विमानाने जावं लागतं तिकडे. तुम्ही वहिनीला विमान. अगं ऐक. वहिनींची काय चूक आहे रे? वहिनींची काय चूक आहे? कधी नेलंयस त्यांना विमानात? कधी नेलंयस का विमानात त्यांना? भाऊजी कधीच नाही हो. पशा शी पशाशी कधीच तू नेलं? पशाशी पशाशी. समय ऐक ना. हे व्हेरिएशन जे काय शोधून आणलेस ना. ऐक ना. या माऊलीने काय करायचं रे आयुष्यभर? या माऊलीने काय करायचं? अरे उपास तपास करते ही बाई कुणासाठी करते? भाऊजी जाऊ द्या हो. तुम्ही खूप त्रास नका करू. वडाला फेऱ्या मारते. आज पती मला 7 जन्म पाहिजे. कुणासाठी करते? फक्त तुझ्यासाठी करतो. आणि ही वागणूक देतोस तू हिला. नाही आय एम सॉरी वहिनी. मी आय एम लुझिंग माय कंट्रोल नाव. नाही भाऊजी तुम्ही बरं वाटत आपण घरी जाऊया. माझ्यासाठी एवढा नका त्रास करून घेऊ. वहिनी बस झालं. सवय झाली मला. हा बस झालं. मी तेच म्हणतोय बस. याच्या पुढे हा अहंकार हा ॲटिट्यूड तुम्ही सहन करायचा नाही. कुठला? हा पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. उठा वहिनी. सम्या ठेचा रे. नांगी ठेचा. उठा वहिनी. उठा वहिनी. हा भाऊ तुमच्या बरोबर आहे. उठा. ऐक ना. असं ए म्हणा त्याला. ए म्हणा. म्हणजे ए म्हणा. संजय नार्वेकर. मरशील.
म्हणा ये. अगं नमा मला म्हणा संजय नार्वेकर सारखा ये म्हणा. मला जमेल. वहिनी म्हणा हीच वेळ आहे, मागे हटू नका. आजपर्यंत हेच झालेलं आहे, इथपर्यंत शब्द आलेले आहेत, बाहेर पडलेले आहेत. हीच वेळ आहे वहिनी म्हणा. अगं तो वहिनी मेरी शेरनी आहे तू वहिनी. ऐक ना या बात आहे मेरी शेरनी. नमा हे नको. अगं पुरुषी अहंकार ठेचून काढा वहिनी. वहिनी चला निघा, बॅग भरा, माहेरी जा. भाऊजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. माहेरी काय आता बघा मी या माणसाशी कसं वागते. ज्या बाईला ज्या बायकोला आपल्या घरात किंमत नाहीये ती हा अन्याय सहन करूनच घेणार नाही. मी आताच्या आता माहेरी निघून जाते. That's it, वहिनी. मला नाही राहायचं अशा माणसासोबत. मेरी शेरनी आहे तू वहिनी. गप्प ना तू थांब ना यार. ऐक ना नमा मी पाया पडतो तुझ्या. नमा ह्याचं काही ऐक. वहिनी एक मिनिट. वहिनी कुठे चाललात तुम्ही? कुठे चाललात? बॅग भरते. मला वाटलं डिवोर्स घ्यायला चालला. तू गप्प ना यार. तू कुठे आहे रे? Actually चांगला ऑप्शन आहे भाऊजी. अगं नाही या अशा माणसांसोबत राहिलंच नाही पाहिजे. मला हात नाही लावायचा. ऐक ना नमा तू हात नाही लावायचा. हात नाही लावायचा मला. नमा डोळे खांद्या गप्प बसा. गप्प बस माझ्याशी. आता या हे डोळे नाही दाखवायचे मला. अजिबात नाही दाखवायचे. माझ्याशी या भाषेत कधीच बोलायचं नाही. अगं मी नाही. मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. खांद्या हात नाही. ती बॅग भरायला चालले. थांब नमा. ऐक भाषा, हे सगळ्याला कारण काय माहितीये का? तुझा स्वभाव. बायको असतं ना, ते देवाने दिलेलं फूल असतं. प्रसाद असतो तो प्रसाद. आणि तो प्रसाद आपला आयुष्याचा सगळ्यात मोठा प्रसाद असतो. तो प्रसाद भाऊजी थांबा. अजून एक मी नाही. मी अजून एक मारा उडी मारा. तुम्ही राग करताय. माझी बाजू घेताय म्हणून तुम्ही असं वागताय ना. तुमच्याकडे बघते मी. अरे माकडा, मिरच्या घेऊन यायला सांगितलं इथे बडबड करत बसला. आणि घरी घातलेला पसारा कोण आवडणार आहे? अरे आज म्हंटल सुट्टी आहे, वरचा माळा आवरूया, तर इकडे आला काम चुकार, पळून आला इकडे. वहिनी समीर तुम्हाला बालीला फिरायला नेला असं ऐकलं मी. कोण? बालीला फिरायला नेतोय तुम्हाला. हे घुबड हा बोलला आता वहिनी. मला बालीला आत्ता बोलला. हा रोड क्रॉस करून समोरच्या दुकानात येत नाही माझ्या बरोबर. आत्ता बोलला विमानाने नेणार आहे तुम्हाला. ए काय टेपा मार. लपू नको. तोंड दाखव. तोंड दाखव. आता का लपतोयस? विमानाने नेणार आहेस? नाही वहिनी असं करू नका. तुमच्या डोळ्यातले अश्रू टिपून तुमच्यावर शायरी करतो. हा शायरी करतो. आता आम्हाला सांगत होता. हा लांडगा शायरी करतो माझ्यावर. अरे ए बोल ना. दातखळी बसली. बोल बोल ना. सम्या बघू नको. डोळे काढून हातात देईन. बोल बोल. आय वॉन्ट आन्सर. आता बोल. चल घरी चल. फरशी पुसायला चल. फरशी पुस. सम्या 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 सम्या. शी सम्या शी 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 शी. भाऊजीला घेऊ नका घरात. परत आला ना लात मारून हाकलून द्यायचं. तीच लायकी याची. चल चल बघू नको. चल ते बॅगा भरतेस ना, जातेस ना. मी पॉपकॉर्न बनवते आपल्यासाठी. आपण छान घरात बसूया आणि मस्त पैकी टीव्ही बघूया. नमा तू आता जात 4 दिवस आईकडे. मला शांतपणे सुट्टी एन्जॉय करू. नका नाही खा. मला खरंच एन्जॉय. मी छान पॉपकॉर्न चल कहर खूप खूप हसलो. मेलो हसून हसून. मग हास्यरसिक कशी दाद देत आहेत? मला
तरुण पिढीबद्दल कधी कधी दुःख वाटतं आणि कधी कधी खूप सुखही वाटतं. दुःख यासाठी वाटतं की तरुण पिढीला शरद तळवळकर, राजा गोसावी पाहता अनुभवता आली नाहीत. सुख याच्यासाठी वाटतं की त्याची गरजच नाही, त्यांच्यासमोर प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आहेत. वा दादा. आम्ही त्या काळी जेवढं सुख अनुभवलं तेच या काळी नवीन पिढी अनुभवू शकते. इतका उच्च, शुभ्र आणि स्वच्छ विनोद आहे तुमचा दोघांचा. वा 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 वा. आणि नमा क्या बात आहे, म्हणजे सुपर्ब रिॲक्शन. थँक्यू. चेतू, चेरी ऑन द केक. म्हणजे काय हसून हसून आम्ही मेलेलो असतो, डोळ्यातनं पाणी येत असतं आणि तू आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करावं काय इतकं पाणी यायला लागतं डोळ्यात. वा दादा. ला जवाब. फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक. वा वा वा. मंडळी, मनाला शांती देऊन आपसातले वाद मिटवण्यासाठी आली आहे मोरे फॅमिली आणि त्यांना याविषयी मार्गदर्शन करणार आहे निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. शांत शांत. काय झालं, का भांडताय? मला सांगा, इथं झगडा मिटवायचे डॉक्टर आहेत काय? नाही, इथे समुपदेशक आहे. होय काय? हां, चला आपण दुसरीकडे जाऊया. नाही, एक मिनिट. सर या, बसा. नाही ते आम्हाला नाही, बसा मॅडम बसा. मीच पण तो झगडा मिटवण्याचा डॉक्टर नसतो. मी समुपदेशक आहे, म्हणजे काउन्सिलर. बसा. अच्छा. मला सांगा, तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात? तुमच्या स्किटमध्ये 4 विनोद करून तुमचं करिअर घडवायला. किती दिवस आहे ना विनोद होण्यासाठी तुम्ही काय काय करता? वेगवेगळ्या मिशा लावता, वीग लावता. तरी काय होतंय काय मला सांगा. हरकत नाही. या अपमाना सत्रानंतर मला सांगा, तुमचं नाव काय? मी प्रभाकर मोरे. बर. आणि ह्या कोण? ही माझ्यावर कायमस्वरूपी लादलेली बायको. मी लादलेली बायको? हो. स्वतःच्या तोंडाकडे बघलास? बघलंय म्हणजे? रोज येते तेव्हा नाव काय असतं? दत्तू, प्रभाकर, रसिका. रोज यांच्या बरोबर स्किट करू चला तर मागा कंटाळ येईल. मला सांगू नको. शांत. भांडू नका. याचं नाव काय? हा कोण आहे? हा मला थंडीमुळे लागलेला शोध. म्हणजे माझा पोरगा दत्तू. अच्छा मुलगा. बघलास ना, यांच्या जिभेत हाड असतं. जिभेत हाड म्हणजे सारखा सुरू करतेस. मला काय बोलून देतेस काय कधी? मला भांडू नका म्हणजे काय? मला सांगा, तुम्ही इथे कशासाठी म्हणजे मला सांगा. हो, एक शब्द मला पुढे बोलून देत नाही. बघा त्याच्या माझ्या मागं लागलेली असते. मागे लागले. तो माणूस साधो नाही. आता माझ्यासारखी सुंदर बायको पण नाही, यांचं लक्ष दुसऱ्यांच्या बायकोवर. गावात निघाले की रस्त्यात एका बाईक सोडणत नाही. सगळ्यांवर वाईट नजर. काय वाईट? मला सांगा, आता देवान आपल्याला डोले त्याला नाही, आपण बघायला नको का? आता रस्त्यान गुरं डोरा फिरतात, शेली मेंढी फिरतात, आपण बघणार काय समजलं? हा, काही पण बोलू नको. परवा 4 बायका रस्त्याने जायत होत्या, त्या बघून मला म्हणतात, अगे बाय, हा बघा प्लॅटॉनिक. आता मला सांगा, ह्याच्यात माझा काही दोष आहे काय? मला सांगा, दोष आहे का? हाय दोष. म्हणजे 4 बायका आपापसात हे डिस्कशन. बघा प्लॅटॉनिक, म्हणजे माझा दोष आहे का? मला नाही, दोष कायच नाही. मला वाटतं त्या रस्त्यावर डांबर टाकून तुमका त्यात चिकटवला पाहिजे. नाहीतर बघावा तेव्हा नुसती भांडणं, शांतता जीवाला नाही. एक मिनिट. माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की तुम्हाला यांच्यापासून प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम म्हणजे? यांना तुमच्यापासून प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुमची भांडणं होतात. पण आता तुम्ही काळजी करू नका, योग्य ठिकाणी आलेले आहात. मी तुमचा मार्गदर्शक आहे, मीच तुमचा वाटाडे आहे. हा काका, मला वाटाण्याची भाजी खूप आवडते. वाटाण्या नाही रे, बटाटे. वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. होय ना? होय ना? तुडवा याला, तुडवा असा करतो मध्ये. हरकत नाही, लहान येतो, हरकत नाही. तर आता आपण या प्रॉब्लेमकडे बोलूया. चिडचिड होणं, राग येणं. सगळ्यात आधी आपण काय करायला हवं? मला सांगा, चिडचिड का होते, राग का येतो? कारण प्रत्येक मनुष्यामध्ये एक तामसी वृत्ती असते. तामसी, बरोबर. तामसी वृत्ती म्हणजे काय? तर तमोगुणयुक्त वृत्ती. पित्त खवळतं, चिडचिड होते, हो की नाही? आळस येतो. आता आळस तर माणसाचा शत्रू आहे. शत्रू आहे, अगदी बरोबर बोललो. तुम्हाला सांगतो, हा 1 नंबरचा आळशी आहे. बर. आम्ही दोघं ना बसून बुद्धिबळ खेळताव ना, तेव्हा हा स्वतःचेच प्यादे मारतो जवळ असतात म्हणून.
हो पुढे ते 2 घरं जायचंच नाही तर लांब असतात म्हणून एवढा आळशी आहे हा वसाडा. काय कराल मला सांगा. आता मुद्दा आळसाचा होता का, म्हणजे हा किती आळशी आहे खेळताना वगैरे याचा होता का? तर नाही, मी सांगत होतो की तामसी वृत्तीमुळे अशा गोष्टी घडतात, आळस येणं, चिडचिड होणं वगैरे. तर आपण काय करूया, रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली तर्जनी नागपुडीवर ठेवा. एवढ्या लांबपर्यंत पोहोचेल ती. नेमकं कशाला समजतं तुम्ही तर्जनी? ओ देश आहे ना तो जर्मनी. तुम्ही वेडे आहात का तुम्ही? तो जर्मनी आहे. अच्छा अच्छा. शोधावं पण लागलं मला. जर्मनी नाही, तर्जनी. नाही आमच्यासारख्या गरीब लोकांकडे कुठं असणार तर्जनी? कुठे श्रीमंत लोकांचं चोचलं का नाही, आमच्याकडे कुठले, आम्ही गरीब माणसं काय हो. अरे तर्जनी बोट आहे की नाही, हे नाव आहे की नाही त्याला तर्जनी? म्हणजे ह्याला तर्जनी काय रे शाळेतला याला बोटाला तर्जनी म्हणतात. कौतुकास्पद हसू नका हो, तुम्हाला माहित नाहीये याला नाव आहेत. याला नाव आहेत. काय काय नाव आहे त्याला? अंगठा, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठा किंवा करंगुली असं म्हणतो ते पुण्याला नाव आहेत की नाही? ती नाव तर्जनी. तर्जनी. याला काय म्हणतात? अमोनिया. या वास घ्या आणि मरा. तुम्हीच बोललास ना अमोनिया असतो का तो? आता मी 3 सेकंद पण नाही झाले सांगून याला अनामिका म्हणतात. तोंडावर अमोनिया म्हणाल का? सॉरी, चुकला. अमोनिया म्हणे, अमोनिया. काहीतरी नावं दिलीत की नाही? अर्थ आहेत की नाही त्याला? ही लहान आहे म्हणून हिला कनिष्ठा म्हणतात की नाही? ही अनामिका. अनामिकाचा अर्थ काय? अनामिक, जिला नाव नाही. ही का नाव नाही? असं कसा बाकीच्या नाव आणि नाव नाही कसं वाटतं? नाही लय वाईट झाला. म्हणजे हिला नाव नाही म्हणजे तिला वाईट नाही काय? मी काय म्हणतो तिचं नाव आपण बबली ठेवूया काय? त्या बबलीच्या नवऱ्यान तुमका मारले तरी बबली आठवता अजून? काय नको बबली बबली होई अंका. बबली आपण नाही याचं नाव बायग्या ठेवूया. बायग्या यांच्या बहिणीचं नाव आहे ना, बायग्या. याचं नाव बाईंग्या. बायग्या. काय गो बायग्या? खडे चाललं मी तू का नाही ठाव? मी हळदी कुंकात चाललंय, तू नाहीये ना? नाही माका बोल. करा आयटम करा. नाही मरायला तुम्ही नाव ठेवताय त्याला? नाही नको आई, ते एकदम गावठी नाव वाटतं. नको आपण तिचं नाव ना पिंकी ठेवूया. पिंकी. गमलेल्या पिंकी. त्या पिंकीची आऊचा माझ्याशी भांडली. तुझी नजर आहे ना तिच्यावर. बापाशीवर जाऊ नको. आणि बघ तो पिंकीच्या नादाला लागू नको. पिंकी मुलं तिच्या आईशी तरी माझा संबंध बिघडलेला आहे माहिती? होय तर तुमची नजरच तसं ना आपले संबंध. अरे नका ना रे, वेगळ्या गोष्टींवरून भांडो. नका सांगतोय शांत व्हा. नका चिडता मारायला सतत. डॉक्टरांनो तुम्ही कशाक चिडतास? शांत. एक गोष्ट यांना नीट करता येत नाहीये. शेवटचा पर्याय सांगतोय आता. हे काढा नाकावरून, हात काढा. नाही पण बबली चांगला वाटला. बबली चांगला वाटतंय. मी आता शेवटचा पर्याय सांगतोय. आता तिघांनी डोळे बंद करायचे. कोणाचे? माझे करा. बंद कर रे डोळे. डोळे बंद करा. आता एक संगीत वाजेल ते ऐका. ते ऐकताना निसर्गाशी एकरूप व्हा आणि डोळ्यांसमोर जे दृश्य दिसतं ते मला नंतर सांगा वर्णन करून. कळलं? हाडकर संगीत वाजवा. उत्तम थेरपी ही. संगीताने राग शांत होतो. मोरे मला सांगा तुम्हाला काय दिसतंय? मला एक मस्त रस्ता दिसतोय. बर. त्या रस्त्यावर मी स्वतःच्या पायाने चालतोय. चालतोय. मध्येच कुत्रा आला. कुत्रा हरकत नाही. कुत्रा आला. त्याला मी लाद घातली. तो आता कुई 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 करत निघालेला आहे. मी असा पुढे परत निघालोय तर मला कसा तरी घाणेरडा वास येतोय. कचरा कुंडी आहे तिथं. मी खिशात रुमाल काढला, मी नाकावर ठेवलाय. मी आता पुढे चालतोय. मला वायंगणकरणीचं घर दिसलं. आज काय होईल तसं आहे. तिला विचारून टाकणार.
मी तिला आवाज देणार तेवढ्यात वांगणकर टावेलवर बाहेर आलाय. मरा मरा शांत व्हा शांत व्हा. चिपळूणचा इम्रान हाशमी एक बाई सोडत नाही. डोळे बंद केल्यानंतर या सुंदर आवाजात याला काय दिसतं? कचरा कुंडी. कोकिळीची कुहू कुहू सुरू आहे. यांना काय ऐकू येतं? दिसलं तर सांगितलं. वहिनी ह्या ना तुमच्या नवऱ्याकडून मला काही अपेक्षा नाहीये. तुम्हाला तरी काही छान दिसतंय का? दिसत असेल तर मला सांगा. होय डॉक्टरांनो माका दिसता. सांगा. सकाळ झाली आणि सूर्याची कोवळी कोवळी किरणात ना ती माझ्या घराच्या खिडकीतून आत इलियत. नशीब नशीब. खिडकीच्या बाहेर ना सगळा असा हिरवा हिरवा दिसता. नुकतंच पाऊस पडून गेलो असं वाटता. वा वा. छान फुलं फुललीयत आणि त्या फुलांवरनं ना एक छोटस बुंगो माझ्या खिडकीच्या दिशेने असं उडत 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 येताना माका दिसत. सुंदर. किती क्यूट आहे. जसा जसा जवळ येता ना तसं माका कळला हाय तो माझा दत्तू. दत्तू काय रे मेल्या दत्तू खय गेलेलं सकाळी सकाळी? काय नाही मी ना थोडे गेलेलोय. थोडे ना बाबा होत ना ते वांगणकरणीच्या मागे. काय का? मी तर ऐकलंय आणि घरात गेलोय. चुलीकडनं एक कोयतं उचललंय आणि धावत 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 वांगणकरणीच्या घरी गेलोय. बघते तर काय वांगणकरणी गाऊनवर केस ओले ओले आणि हयते तिच्या समोर होते आणि तिचं नवरो यांका लय बदड बदड बदडी होतो. मी त्याला बोलला थांब थांब मेल्या त्याका मारू नको. हाय तो माझो माला मी बघतोय या का. मग तो कोयतो मी घेतलाय आणि यांच्यात बास बरं झालं थांबवला होता. नाही तर माझं 2 तुकडे केला नसतं माहिती. मरायला 2 तुकडे करतील त्या. अरे फालतू माणसांनो एकमेकांची दृश्य दिसतात तुम्हाला? एकमेकांची दृश्य दिसतात. हा करत तर केवढी होती. कोहली किरण आली मग भुंगा आला. सगळा मोनो ऍक्टिंगचा पॅच करून दाखवला आतल्यात. आणि वर दिसलं काय तुला? तुझा नवरा वांगणकरणीकडे जात होता. आत्ताच्या आत्ता इथून उठा. नाही ऐका ना आत्ताच्या आत्ता इथून. आम्हाला गरज आहे. मला गरज आहे. मला शांत व्हायची गरज आहे. तुम्ही इथून गेला नाही. ऐका ना माझा उद्रेक होईल. निघा निघा. परत इथे दिसलात ना तर तुडवेन. निघा मारीला पाला निघा. वा सई. मोरे आय लव्ह यू. तुमची फॅमिली युनिक आहे. मॅड परफॉर्मन्स होता. रसिका तू मारलेल्या गप्पा फार आवडल्या. खूपच मजा आली. कडक. वा लईच कहर केला. कमाल. थँक्यू. मंडळी विनोदाच्या दरबारात हास्याचा नजराणा घेऊन पुन्हा येणार आहोत पण पुढील भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा